जय हिंद फ्रेंड्स, वेलकम बॅक. तर मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत ग्रुप सी 2025 चा लास्ट मिनिट रिव्हिजनचा पार्ट तिसरा, चालू घडामोडीवरती. याच्या आधी आपण पहिल्या पार्ट मध्ये बघितलं इतिहास व राज्यशास्त्र. पार्ट दुसऱ्यामध्ये बघितलं आपण भूगोल, अर्थशास्त्र आणि विज्ञान. आज आपण पाहणार आहोत चालू घडामोडी. आणि हे सर्व जे पार्ट मध्ये आपण डिस्कशन केलेलं आहे ते सर्व 2017 ते 2024 PYQ च्या विश्लेषणाच्या आधारावरती. ठीक आहे. आता चालू घडामोडीमध्ये आपल्याला काय करायचंय, जे पण महत्वाचे टॉपिक्स आहेत जसं की नियुक्ती झालं, स्पोर्ट्स मध्ये कोणकोणते अवॉर्ड्स आहेत, त्याच्यानंतर गव्हर्नमेंटच्या स्कीम कोणकोणत्या आहेत, ह्या हे जे टॉपिक्स आहेत जास्त वेळेस रिपीट झालेले, त्यांना आपल्याला जास्त फोकस करायचंय. आता एक लक्षात ठेवा, या लेक्चर मध्ये आपण जे पण शिकणार आहोत त्याच्यात तुम्हाला नोट्स बनवायच्या नाहीयेत. पीडीएफ तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनल वरती मिळून जाणार आहे. फक्त पीडीएफ तुम्ही डायरेक्टली वाचू नका, पहिल्यांदा लेक्चरला बघा. वाटलं तर स्पीड वाढून तुम्ही लेक्चर बघा, कारण की लेक्चर मध्ये काही काही जे महत्वाचे मुद्दे आहेत त्याला मी थोडं अजून इलॅबरेट करतो, त्याच्यात अजून एक्स्ट्रा माहिती ऍड करून सांगत असतो. ठीक आहे. आता सर्वप्रथम आपण समजून घेणार आहोत एक्झामिनरचा माइंडसेट, एक्झामिनर प्रश्न कसा बनवतो. आता मागलच्या 4 मध्ये मी तुम्हाला हर लेक्चर मध्ये ही स्लाइड दाखवतो की परीक्षक एक्झामिनर प्रश्न कसा तयार करतो. ही स्लाइड दाखवण्यामागचा एकच एकच मोठो आहे की बघा, तुम्ही एक्झामिनरला समजलात, एक्झामिनर ची डिमांड काय आहे, त्याचं माइंडसेट कसा आहे तो जर समजला तर तुम्हाला प्रश्न हा ओळखीचा वाटणार आहे. ठीक आहे. प्रश्न ओळखीचा वाटला तर तुम्हाला तो सॉल्व्ह करणं सोपं जाईल. तर परत एकदा आपण ह्या एक्झामिनर कसा प्रश्न तयार करतो याला बघूया. प्रश्न थेट पुन्हा तो आपल्याला विचारत नाही. तो काय करतो, तोच विषय असतो त्याला वेगवेगळ्या कोनातून प्रश्न विचारतो. ट्रॅप ऑप्शन रिसायकल करतो. स्टेटमेंट बेस्ड प्रश्नाचं वर्चस्व असतं. आता ऑप्शन कसे सेट करतो, एक बरोबर, एक अर्ध बरोबर, एक प्रसिद्ध नाव आणि एक पूर्ण चूक. ठीक आहे. म्हणजे बघा, एक्झाम कोणता पण असो, पीवायक्यू महत्वाचे असतात. पीवायक्यू ला काय होतं, काय विचारायचं नाही तर कसं विचारायचं हे आपल्याला शिकण्यासाठी मदत करतं पीवायक्यू अनालिसिस. ठीक आहे. पीवायक्यू अनालिसिस करणं म्हणजे काय, एक्झामिनरला समजणं. आता ग्रुप बी आणि ग्रुप सी मध्ये चालू घडामोडीमध्ये काय डिफरन्स आहे. कारण की आपण तर म्हणणार की सर, आताच पेपर झाला होता ग्रुप बी चा, तिथलं करंट अफेअर तर कामा येईल. बरोबर आहे, एक्झाम ग्रुप बी मधलं करंट अफेअर आपल्याला 100% कामा येणार आहे. ग्रुप सी साठीच्या दृष्टिकोनातनं आपल्याला बघायचंय फक्त. आता तो दृष्टिकोन कसा आहे, ग्रुप बी मध्ये आपल्याला जास्त प्रश्न करंट प्लस स्टॅटिक लिंक करून पाहायला मिळतात. म्हणजे हे महत्वाचं काय आहे, म्हणजे इन शॉर्ट मध्ये जर सांगायचं गेलं तर आपल्याला ब्रॉडर थीम ग्रुप बी मध्ये विचारले जाते. ग्रुप सी मध्ये बघा, करंट प्लस स्टॅटिक लिंक पाहायला मिळतं पण जास्त नाही. करंट वरती कसा फॅक्च्युअल प्रश्न पाहायला मिळतो, कोण कुठे कधी, म्हणजे एक बातमी आणि एक प्रश्न आपल्याला पाहायला मिळतात ग्रुप सी मध्ये. आता बघा, सब्जेक्ट कोणता पण असो, इतिहास असो, राज्यशास्त्र किंवा सायन्स असो, ग्रुप बी मध्ये एक्झामिनर काय विचार करतो की विद्यार्थी विचार करू शकतो का, तो जे डॉट आहेत ते कनेक्ट करू शकतो का, त्याची कन्सेप्च्युअल क्लिअरिटी आहे का, तो फिल्टरेशन करू शकतोय का, हे चेक करतो ग्रुप बी एक्झामिनर. ग्रुप सी एक्झामिनर काय चेक करतो, हे विद्यार्थ्यानं वाचलंय का, त्याच्या मेमरीमध्ये आहे का, त्याला लक्षात आहे का, हे एक्झामिनर चेक करतो ग्रुप सी एक्झामच्या द्वारे. आता कन्क्लूड जर करायचं असेल, बघा हे ओव्हरऑल सब्जेक्ट साठी मी सांगतोय. ठीक आहे. ग्रुप बी मध्ये समज प्लस लॉजिक प्लस पीवायक्यू, आणि ग्रुप सी मध्ये स्मरणशक्ती प्लस पीवायक्यू रिपिटेशन. म्हणजे एक्झाम कोणता पण असो, माइंडसेट जर समजायचा असेल तर पीवायक्यू मोस्ट इम्पॉर्टंट आहेत. आता 2017 ते 2024च्या अनालिसिस नुसार कोणकोणते रिपीटेड टॉपिक आहेत चालू घडामोडीमध्ये, तर ते एकदा पाहूयात आपण. तर पहिला टॉपिक आहे राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पुरस्कार. पद्म पुरस्कार, नोबेल, ज्ञानपीठ 2021, 22, 23, 24, 4 वर्ष झालं कंटिन्यू विचारले जातात यावरती. क्रीडामध्ये आपल्याला ऑलिम्पिक, ग्रँड स्लॅम क्रीडा पुरस्कार हर वर्षी 2022, 23, 24 पाहायला मिळालेले आहेत. काही महत्वाचे दिवस आणि दिनांक विचारले जातात, 2019, 21, 23, 24 मध्ये पाहायला मिळालेले आहेत. अहवाल व निर्देशांक याच्यावरती आपल्याला प्रश्न पाहायला मिळाले. शिखर परिषद
याच्यावरती आपल्याला 2021, 23, 24 मध्ये प्रश्न विचारलेले होते. योजना, ऍप, त्याचबरोबर संस्था आणि कार्य याच्यावरती प्रश्न पाहायला मिळालेले आहेत. आणि संस्था आणि कार्यमध्ये अहवाल कोण प्रकाशित करतो, या असं एक्झामिनरच्या प्रश्नाचं नेचर असतं. अहवाल कोण प्रकाशित करतं. जवळपास 2019 पासून कंटिन्युअसली आपल्याला संस्था आणि त्यांचं कार्य या टॉपिक वरती वेगवेगळ्या अँगलनं प्रश्न पाहायला मिळतात. आता प्रश्नाचं नेचर काय काय आहे? थेट तथ्यात्मक, नाव, वर्ष, ठिकाण, त्याचबरोबर जोड्या, एक विधान, कोण, कुठे, कधी, अशा प्रकारचे प्रश्न आपल्याला पाहायला मिळतात. एक्झामिनरचा माइंडसेट काय असतो ग्रुप सी साठी? स्मरणशक्ती, वर्तमानातील स्थिर भाग निवडणं, एक प्रसिद्ध बातमीमध्ये एक तथ्य देणं आणि वन लाइनर क्वेश्चन बनवणं. कॉमन क्वेश्चन नेचर कसं आहे, तर एक प्रश्न, एक बातमी, एक तथ्य, पर्यायामध्ये ओळखीचं नाव टाकायचं आणि एक्झामिनर ट्रॅप सेट करणार. कॉमन पीवायक्यू स्ट्रक्चर कसं आहे, तर 4 पर्याय आहेत. आता एक लक्षात ठेवा, 4 पर्याय आहेत, एक बरोबर असते आणि 3 चुकीचे आहेत. आपल्याला 3 चुकीचे काढले, आपण डायरेक्ट आन्सर पर्यंत पोहोचलो. आपण फोकस कुठं करणार? 3 चुकीचे काढाय 3 चुकीचे कोणते ते ओळखण्यामध्ये आपण फोकस करणार. ते ओळखणार कसं? अर्धसत्य आणि पूर्ण चुकीच्या ह्या दोन्हीला तुम्ही बरोबर एलिमिनेट करतात. पण सर तुम्ही म्हणतात ना, सर 50-50% पर्यंत आन्सर यायले, पण इथंच आम्ही अडकायलो. तर इथं आपण कसं अडकतो? आपण प्रसिद्ध नाव दिसलं की आपण काय म्हणतो, अरे हेच आन्सर असू शकतं. इथंच एक्झामिनरचा जो ट्रॅप आहे ना, आपण तिथं फसतो. ठीक आहे. एक्झामिनरची ट्रिक कशी? एक अचूक, एक अर्धवट बरोबर आणि एक प्रसिद्ध नाव, जे की ट्रॅप असतं. इलिमिनेशन रूल कशी वापरायचे? वर्ष चुकलं तर ऑप्शन कॅन्सल करायचं. चुकीची क्षेत्र, संस्था, ऑप्शन कॅन्सल. सर्वात महत्वाचं आपल्याला एक्झामिनर काय पाहू इच्छितो, तर तो चेक करत असतो की आपण प्रश्न व्यवस्थित वाचायला का नाही. कारण की प्रश्न व्यवस्थित जर तुम्ही वाचला तर पहिला, सलग, सर्वाधिक, ओनली, ठीक आहे, मस्ट, असे शब्द एक्झामिनरचे ट्रॅप सेट राहतात ना, ते आपण ओळखू शकतो. त्याच्यामुळे कधी पण प्रश्न हळुवारपणे वाचायचा. आणि प्रश्न बघा, प्रश्न वाचताना तुम्हाला असं असं गोल करायचे, काय विचारले एक्झॅक्टली. ठीक आहे. एक्झामिनरचं इंटेन्शन काय, तर तयार विद्यार्थी वेगळा करायचं, करंट प्लस स्टॅटिकली तपासायचं. आपली कॉमन मिस्टेक काय आहे? ऍज अ स्टुडंट आपण काय कॉमन मिस्टेक करतो? आपण काय करतो, फक्त हेडलाईन लक्षात ठेवतो, वर्ष, ठिकाण यांच्यामध्ये गोंधळ होऊन जातं. का म्हणून? रिव्हिजन करत नाहीत म्हणून. प्रसिद्ध नावाला अंधपणे निवडतो आणि इथंच आपण जास्त वेळेस त्यांच्या ट्रॅपमध्ये फसतो. रिपीटेड लॉजिक कसे? आता बघा, नियुक्ती विचारलेलं होतं, सपोज एकच विषय आणि वेगवेगळा. कसं? आता एकदा एक नियुक्ती विचारली आपल्याला, तर एकदा विचारणार वर्ष काय, एकदा विचारणार ती नियुक्ती कोणती संस्था बनवते, आणि एकदा विचारणार ती नियुक्ती कुठून झाली, किंवा जो ज्या माणसाची नियुक्ती झालेली आहे तो माणूस कोणत्या देशाचा आहे, किंवा ती ऑर्गनायझेशनचं हेडक्वार्टर कुठं आहे. एखाद्या वेळेस विचारणार ती ऑर्गनायझेशन इस्टॅब्लिश केव्हा झालेली आहे. एखाद्या वेळेस विचारणार त्या ऑर्गनायझेशन मध्ये कोणकोणते मेंबर आहेत. ठीक आहे. म्हणजे काय, प्रश्न म्हणजे तोच आहे, अँगल बदललाय फक्त. आता एक्झामिनर कोणकोणते सेफ साईड आणि ट्रॅप साईड कोणकोणते एरिया आहेत एक्झामिनरच्या मध्ये, तर पुरस्कारांचे क्षेत्र, दिनांक, अहवाल व संस्था, हे याच्यामध्ये एक्झामिनर ट्रॅप नाही करत. तो डायरेक्ट तथ्य चेक करतो, वन लाईनर आलं तर आलं, नाही आलं तर नाही आलं. ट्रॅप कुठं असतात? अचूक आकडे, अति तांत्रिक माहिती, एकदम टेक्निकल डिटेल असेल तर तिथं एक्झामिनर ट्रॅप सेट करतो. तो पण ट्रॅप कसा सेट करतो पुढे बघूयात आपण. ओके. बघा, पीवायक्यू रिपीटेडली व्हेरी हाय असतात. वन लाईनर प्रिपरेशन महत्व पुरेसे आपल्यासाठी, आणि तुमची स्मरणशक्ती प्लस इलिमिनेशन वापरलं म्हणजे तुम्ही प्रश्नाला व्यवस्थितपणे टॅकल करू शकणार. आता सर्व पहिल्यांदा महत्वाचा मुद्दा आहे राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय दिवस, इम्पॉर्टंट डेज. 2024 मध्ये विचारलं होतं राष्ट्रीय मतदान दिन, जो की 25 जानेवारीला आहे. राष्ट्रीय पंचायत राज दिन 24 एप्रिलला आहे. ठीक आहे. आता 12 महिन्यामधील जे पण महत्वाचे महत्वाचे दिवस आहेत आपण त्याला पहिल्यांदा एकदा रिवाइज करूयात. ठीक आहे.
आणि 12 महिन्याचे पूर्ण दिवस रिकॉल केल्यानंतर आपण एक क्विक रिव्हिजन पण करूयात लगेचच्या लगेच. ठीक आहे. नाहीतर कसं होणार, आपण वाचत चाललोत आणि रिव्हिजनच नाहीये. आता जानेवारी मधील महत्वाचे दिवस एक लक्षात ठेवा. ज्यावेळेस एक्झामिनर डेज वरती प्रश्न पाहायला विचारतो आपल्याला, तर तो कोणत्या डेजला जास्त महत्व देतो? ज्यावेळेस कोणत्या व्यक्तीचं, फेमस व्यक्तीचं, समाज सुधारकाची जयंती असेल त्यावेळेस, किंवा त्या दिवशी कोणती तरी थीम पब्लिश केलेली आहे ते दिवस. त्याचबरोबर बघा, आंतरराष्ट्रीय त्याचबरोबर राष्ट्रीय, हे दोन्ही पण काहीतरी सेलिब्रेशन असेल, असे असे जे दिवस असतात ना, ते एक्झामिनरचे जास्त फेवरेट असतात. ठीक आहे. तर 1 जानेवारीला काय आहे? जागतिक कुटुंब दिन आणि DRDO स्थापना दिन. 3 जानेवारीला आहे सावित्रीबाई फुले जयंती, राज्यस्तरीय महिला शिक्षण. 9 जानेवारीला प्रवासी भारतीय दिवस. कशामुळे? महात्मा गांधीजी काय झाले होते? भारतात आले होते आफ्रिकेमधून. 10 जानेवारी जागतिक हिंदी दिन. 12 जानेवारी राष्ट्रीय युवक दिन, स्वामी विवेकानंद जयंती. थीम काय आहे? युथ फॉर सस्टेनेबल फ्युचर. 15 जानेवारीला आहे भारतीय सैन्य दिन आणि थीम होती समर्थ भारत सक्षम सेना. 16 जानेवारीला राष्ट्रीय स्टार्टअप दिन. 23 जानेवारीला पराक्रम दिवस, नेताजी सुभाषचंद्र बोस जयंती. 24 जानेवारी राष्ट्रीय बालिका दिन, आंतरराष्ट्रीय शिक्षण दिन. 25 जानेवारीला राष्ट्रीय मतदान दिन, हे तर आपल्याला विचारलं होतं, पण 25 जानेवारीला राष्ट्रीय पर्यटन दिन पण साजरा होतो. 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन. विषय काय होता? स्वर्णिम भारत, विरासत और विकास. 30 जानेवारी हुतात्मा दिन, शहीद दिवस. फेब्रुवारी मधले महत्वाचे दिवस. 1 फेब्रुवारी भारतीय तटरक्षक दल दिन. 2 फेब्रुवारी जागतिक आर्द्रभूमी दिन, हे महत्वाचे लक्षात ठेवा. विषय काय होता त्या? तर प्रोटेक्टिंग वेटलँड फॉर अवर कॉमन फ्युचर. 4 फेब्रुवारीला जागतिक कर्करोग दिन. 10 फेब्रुवारी जागतिक कडधान्य दिन आणि राष्ट्रीय कृमीनाशक दिन. ओके. 10 फेब्रुवारी जागतिक कडधान्य दिवस आणि राष्ट्रीय कृमीनाशक दिन. 13 फेब्रुवारीला काय झालेलं आहे? जागतिक रेडिओ दिन. 13 फेब्रुवारी जागतिक रेडिओ दिन. राष्ट्रीय महिला दिन केव्हा असतो? 13 फेब्रुवारीला. आणि राष्ट्रीय महिला दिन का साजरा केला जातो? सरोजिनी नायडू यांची जयंती आहे. सरोजिनी नायडू यांनाच काय म्हणलं जातं? नाइटिंगेल ऑफ इंडिया. रेडिओ म्हटलं की कोणाचं नाव लक्षात यायला पाहिजे? उषा मेहता यांचं नाव आपल्याला लक्षात यायला पाहिजे. आता सरोजिनी नायडू, आता आपल्याला जर विचारलं इंडियन नॅशनल काँग्रेसच्या पहिल्या भारतीय महिला अध्यक्षा कोण? 1925 मध्ये सेशन झालं सरोजिनी नायडू. आणि पहिल्या भारतीय होत्या 1917 मधल्या अॅनी बेसेंट. 1924 मध्ये महात्मा गांधीजींनी INC च एकमेव सेशनचे प्रेसिडेंट होते ते. ठीक आहे. 21 फेब्रुवारी आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन. 24 फेब्रुवारीला केंद्रीय उत्पादन शुल्क दिन. 27 फेब्रुवारी महत्वाचे लक्षात ठेवा, मराठी भाषा गौरव दिन, विवा शिरवाडकर जयंती. 28 फेब्रुवारी राष्ट्रीय विज्ञान दिन. आणि का साजरा केला जातो? रमन इफेक्ट. रमन इफेक्ट आणि रमन हे पहिले भारतीय होते, पहिले एशियन होते ज्यांना फिजिक्स मध्ये नोबेल प्राइज मिळालेला आहे. ओके. रमन इफेक्ट साठी. मार्च मधील महत्वाचे दिवस म्हटलं तर 3 मार्च जागतिक वन्य जीव दिन. 3 मार्च जागतिक वन्य जीव दिन. 4 मार्च राष्ट्रीय सुरक्षा दिन. 8 मार्च लक्षात ठेवा, महत्वाचा आहे, आंतरराष्ट्रीय महिला दिन. 15 मार्चला आहे जागतिक ग्राहक हक्क दिन. 20 मार्चला आहे जागतिक चिमणी दिन आणि आंतरराष्ट्रीय आनंद दिन. कोणता? 20 मार्चला. 21 मार्चला जागतिक वन दिन, जागतिक कविता दिन. 21 मार्च जागतिक वन दिन, जागतिक कविता दिन. 22 मार्चला आहे जागतिक जल दिन. 22 मार्च जागतिक जल दिन. थीम आहे वॉटर फॉर पीस. 22 मार्च जागतिक जल दिन. थीम आहे वॉटर फॉर पीस. लक्षात ठेवा, महत्वाचे. 23 मार्च शहीद दिवस.
भगतसिंग, राजगुरू, सुखदेव. ठीक आहे. हे महत्वाचे लक्षात ठेवा, कारण की एचआरएस जी त्यांनी संस्था स्थापन केली होती त्याला 2025 100 वर्ष झालेले आहेत. आपल्याला कदाचित विचारले जाऊ शकतं. एप्रिल मधील महत्वाच्या दिवसामध्ये 5 एप्रिल राष्ट्रीय सागरी दिन, 7 एप्रिल जागतिक आरोग्य दिन, विषय आहे माय हेल्थ माय राईट. 11 एप्रिल राष्ट्रीय सुरक्षित मातृत्व दिन. 14 एप्रिलला आपल्या सर्वांना माहिती आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती. 18 एप्रिल जागतिक वारसा दिन. 18 एप्रिल लक्षात ठेवा. 21 एप्रिल राष्ट्रीय नागरी सेवा दिन. 22 एप्रिल जागतिक पृथ्वी दिन. हे तर महत्वाचे लक्षात ठेवा. 22 एप्रिलला आहे जागतिक पृथ्वी दिन. विषय होता प्लॅनेट वर्सेस प्लास्टिक. प्लॅनेट वर्सेस प्लास्टिक. 24 एप्रिलला राष्ट्रीय पंचायत राज दिन. ऑलरेडी विचारलेलं होतं. पंचायत आलं की आपल्याला काय सगळ्यात पहिल्यांदा लक्षात यायला पाहिजे? 73वी घटना दुरुस्ती 1992. आणि म्युन्सिपाल्टी म्हटलं तर 74वी घटना दुरुस्ती 1992. ओके. पंचायतमध्ये किती सब्जेक्ट आहेत? 29 सब्जेक्ट आहेत आणि म्युन्सिपाल्टीमध्ये 18 सब्जेक्ट आहेत. ओके. मे महिन्यातली महत्वाची दिवस 1 मे महाराष्ट्र दिन, किंवा त्या 1 मे लाच आपण आंतरराष्ट्रीय कामगार दिन पण साजरा करतो. हे महत्वाचे आहे. ठीक आहे. 1 मे आंतरराष्ट्रीय कामगार दिन. 3 मे ला आहे जागतिक प्रसार माध्यम स्वतंत्र दिन. 8 मे ला आहे जागतिक रेड क्रॉस दिन. हे लक्षात ठेवा. 8 मे जागतिक रेड क्रॉस दिन. 11 मे राष्ट्रीय तंत्रज्ञान दिन. 11 मे ला काय? राष्ट्रीय तंत्रज्ञान दिन. 21 मे लक्षात ठेवा, महत्वाचे, राष्ट्रीय दहशतवाद विरोधी दिन. 22 मे जैव विविधता दिन. आणि 31 मे ला आहे जागतिक तंबाखू मुक्त दिवस. जून महिन्यामधील महत्वाचं 5 जून लक्षातच पाहिजे आपल्याला, जागतिक पर्यावरण दिन. आणि थीम काय होती जागतिक पर्यावरण दिनाची? लँड रिस्टोरेशन अँड ड्रॉट रेझिलन्स. 7 जूनला जागतिक अन्न सुरक्षा दिन. 12 जून बालमजुरी विरोधी जागतिक दिन. 14 जून जागतिक रक्तदान दिन. 21 जून लक्षात ठेवा आंतरराष्ट्रीय योग दिन. आणि विषय होता योगा फॉर सेल्फ अँड सोसायटी. 29 जून राष्ट्रीय सांख्यिकी दिन, स्टॅटिस्टिक डे. आता जुलै मधील महत्वाचे, 1 जुलै राष्ट्रीय डॉक्टर्स डे, जीएसटी दिन. 11 जुलैला जागतिक लोकसंख्या दिन. 15 जुलै जागतिक युवक कौशल्य दिन. 18 जुलै नेल्सन मंडेला आंतरराष्ट्रीय दिन. 26 जुलै लक्षात ठेवा, महत्वाचा आहे, कारगिल विजय दिवस. आणि 29 जुलै आंतरराष्ट्रीय टायगर दिन. ऑगस्ट मध्ये 7 ऑगस्ट राष्ट्रीय हातमाग दिन. 10 ऑक्टोबर जागतिक सिंह दिन. लक्षात ठेवा, 10 ऑक्टोबर जागतिक सिंह दिन आहे. 12 ऑक्टोबर आंतरराष्ट्रीय युवक दिन. 15 ऑगस्ट आपला स्वातंत्र्य दिन आहे. 23 ऑगस्टला राष्ट्रीय अवकाश दिन. त्यावेळेस आपण चंद्रयान 3 लॉन्च केलेला आहे. ऍक्च्युली मून वरती पोहोचलेला आहे. तर स्टार मार्क लक्षात ठेवा हे. 23 ऑगस्ट राष्ट्रीय अवकाश दिन. 23 ऑगस्ट राष्ट्रीय अवकाश दिन. 23 ऑगस्ट राष्ट्रीय अवकाश दिन. 29 ऑगस्टला काय आहे? राष्ट्रीय क्रीडा दिन, मेजर ध्यानचंद जयंती. ठीक आहे. 23 आणि 29 लक्षातच पाहिजे आपल्याला. आता सप्टेंबर मध्ये 5 सप्टेंबर शिक्षक दिन. 8 सप्टेंबर, आता 8 सप्टेंबर आंतरराष्ट्रीय साक्षरता दिन. 14 सप्टेंबर हिंदी दिवस. 15 सप्टेंबर इंजिनिअरिंग डे, अभियंता दिन. आंतरराष्ट्रीय लोकशाही दिन. हे लक्षात ठेवा, आंतरराष्ट्रीय लोकशाही दिन केव्हा? 15 सप्टेंबरला. 16 सप्टेंबर एक्झाम फेवरेट आहे, हे तर माहितच पाहिजे आपल्याला, जागतिक ओझोन दिन. 27 सप्टेंबर जागतिक पर्यटन दिन. ठीक आहे. 27 सप्टेंबर जागतिक पर्यटन दिन. ओझोन म्हणलं की आपल्याला काय लक्षात यायला पाहिजे? 1985 मॉन्ट्रियाल प्रोटोकॉल. ओझोनचं होल पडण्यामागे सर्वात कोणकोणते घटक आहेत? तर फ्लोरोफ्लोरोकार्बन, हायड्रोक्लोरोफ्लोरोकार्बन यांच्यामुळे ओझोनचं होर जास्त पडत आहे. आणि मॉन्ट्रियाल प्रोटोकॉलने काय केलेलं आहे? या
फ्लोरोफ्लोरोकार्बन, फ्लोरोकार्बनला बॅन केलेला आहे. यांचा ऍक्च्युली यूज फ्रीज मध्ये केला जातो आणि हे आर्टिफिशियली आहे ते. ओके, मॅनमेड आहे ते. नॅचरली आपल्याला हे एलिमेंट्स पाहायला मिळत नाही. ऑक्टोबर महिना बघूयात आता. 2 ऑक्टोबर गांधी जयंती, अहिंसा दिन, लाल बहादूर शास्त्री जयंती. 8 ऑक्टोबरला आहे भारतीय हवाई दल दिन. 10 ऑक्टोबर जागतिक मानसिक आरोग्य दिन. 10 ऑक्टोबर लक्षात ठेवा, जागतिक मानसिक आरोग्य दिन. 11 ऑक्टोबर बालिका दिन. 16 ऑक्टोबर जागतिक अन्न दिन. 24 ऑक्टोबर संयुक्त राष्ट्र दिन. 31 ऑक्टोबर राष्ट्रीय एकता दिवस. सरदार वल्लभभाई पटेल जयंती. सरदार वल्लभभाई पटेलांना सरदार ही उपाधी कोणत्या सत्याग्रहाच्या वेळेस मिळालेली आहे? बरदोली सत्याग्रह 1928-29 मध्ये झालेली होती. नोव्हेंबर मध्ये 11 नोव्हेंबर राष्ट्रीय शिक्षण दिन. 14 नोव्हेंबर आपल्याला माहिती आहे बाल दिन, पण 14 नोव्हेंबरला जागतिक मधुमेह दिन पण आहे, लक्षात ठेवा. 11 नोव्हेंबर जनजातीय गौरव दिवस, हा तर लक्षात ठेवायचाच आहे. 26 नोव्हेंबर संविधान दिन, राष्ट्रीय दूध दिन. डिसेंबर मध्ये 1 डिसेंबर जागतिक एड्स दिन. BSF बॉर्डर सिक्युरिटी फोर्स स्थापना दिन. बॉर्डर सिक्युरिटी फोर्स ही एक पॅरामिलिटरी आहे आणि इंडिया पाकिस्तान बॉर्डर वरती आपल्याला प्रोटेक्शन देण्याचं काम करते BSF. त्याचबरोबर इंडिया बांगलादेश बॉर्डरच्या तिथे आपल्याला BSF पाहायला मिळते. 2 डिसेंबर राष्ट्रीय प्रदूषण नियंत्रण दिन. 4 डिसेंबर भारतीय नौदल दिन. 7 डिसेंबर सशस्त्र दल झेंडा दिन. 10 डिसेंबरला आहे मानवाधिकार दिन. 16 डिसेंबर विजय दिवस. 16 डिसेंबर विजय दिवस. 22 डिसेंबर राष्ट्रीय गणित दिन. 23 डिसेंबर किसान दिवस. 24 डिसेंबर राष्ट्रीय ग्राहक हक्क दिन. 25 डिसेंबर सुशासन दिन आणि 26 डिसेंबरला आहे वीर बाल दिवस. ठीक आहे. आता MPSC ग्रुप सी फायनल टिप बघूयात आपण. महत्वाचे दिवस कोणते? 23 ऑगस्ट, 27, 1 मे, 26 नोव्हेंबरला. ओके. थीम असलेले दिवस डायरेक्टली विचारले जाते, हे ऑलरेडी मी तुम्हाला सांगितलेले. जयंती व दिवस एकत्र म्हणजे जास्त शक्यता. आता परत एकदा आपण रिकॉल करूयात. ओके. 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन. 1 मे महाराष्ट्र दिन, आंतरराष्ट्रीय कामगार दिन. 26 नोव्हेंबर संविधान दिन. ठीक आहे, राष्ट्रीय दूध दिन. 23 ऑगस्ट राष्ट्रीय अवकाश दिन, चंद्रयान 3, हे महत्वाचे आपल्याला. 27 फेब्रुवारी भारतीय भाषा गौरव दिन. 28 फेब्रुवारी रमन इफेक्ट राष्ट्रीय विज्ञान दिन. 11 मे राष्ट्रीय तंत्रज्ञान दिन. 29 जून राष्ट्रीय सांख्यिकी दिन, स्टॅटिस्टिक डे, नॅशनल स्टॅटिस्टिक डे. 22 डिसेंबर राष्ट्रीय गणित दिन. आता एन्व्हायरमेंट आणि जिओग्राफी रिलेटेडचे महत्वाचे दिवस लक्षात ठेवा. 2 फेब्रुवारी जागतिक आर्द्रभूमी दिन. 5 जून जागतिक पर्यावरण दिन. 22 एप्रिल पृथ्वी दिन. 16 एप्रिल ओझोन प्रोटोकॉल, ओके, मॉन्ट्रियल. 25 जानेवारी मतदान दिन, ऑलरेडी विचारलेला आहे. 21 एप्रिल नागरी सेवा दिन. 24 एप्रिल पंचायत राज दिन. 73 घटनांना दुरुस्ती, 243 कलम नंबर. 31 ऑक्टोबर राष्ट्रीय एकता दिवस. डिफेन्स मधले महत्वाचे दिवस. 11 जानेवारी लष्कर दिन. 8 ऑक्टोबर हवाई दल दिन. 4 डिसेंबर नौदल. 26 जुलै कारगिल विजय दिवस. 16 डिसेंबर विजय दिवस. 24 जानेवारी बालिका दिन. 8 मार्च महिला दिन. 21 जून योग दिवस. 14 नोव्हेंबर बाल दिन. आता दुसरा महत्वाचा टॉपिक आहे अवॉर्ड्स बद्दल. ठीक आहे, तर सर्वप्रथम बघूयात आपण राष्ट्रीय नागरी पुरस्कार, पद्म अवॉर्ड. आता तारीख काय आहे? 25 जानेवारी 2025 ला हे अवॉर्ड्स काय केले जातात? अवॉर्ड्स अनाऊन्स केलेले जातात. आणि एकूण किती लोकांना पद्म अवॉर्ड मिळालेले आहेत? तर 139. त्याच्यामध्ये पद्मविभूषण 7 जणांना, पद्मभूषण 19 आणि पद्मश्री 113 मध्ये. पद्मविभूषण कोणाकोणाला मिळालेला आहे? न्यायमूर्ती जगदीश सिंग खेर यांना मिळालेला आहे. कशासाठी? सार्वजनिक कार्यासाठी. डॉक्टर दुब्बूर नागेश्वर रेड्डी वैद्यक. लक्ष्मण नारायण सुब्रमण्यम कला.
व्हायोलिन वाजवतात ते. आपल्याला प्रश्न असा पण विचारला जाऊ शकतो की खालीलपैकी कोणती व्यक्ती व्हायोलिनशी संबंधित होती? लक्ष्मीनारायण सुब्रमण्यम. कथ्थकशी संबंधित खालीलपैकी कोणती व्यक्ती? कुमुदिनी लखिया. कुमुदिनी लखिया, पद्मविभूषण, कला, कथ्थक. एम टी वासुदेवन नायर यांना साहित्यामध्ये पद्मविभूषण मिळालेलं आहे मरणोपरांत. ओसामू सुझुकी जपानचे आहेत, व्यापारामध्ये त्यांना मरणोपरांत पद्मविभूषण मिळालेलं आहे. शारदा सिन्हा कला, मरणोपरांत पद्मविभूषण. महाराष्ट्रातील पुरस्कर्ते कोणकोणते? तर पद्मभूषण मिळालेलं आहे मनोहर जोशी, मरणोपरांत. मनोहर जोशी हे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पण होते. त्याचबरोबर काही काळ ते लोकसभेमध्ये स्पीकर म्हणून पण होते. मनोहर जोशी असे व्यक्तिमत्व होते जे लोकसभा, राज्यसभा, विधानसभा, विधान परिषद या सर्वांचे मेंबर होते. पंकज उधास मरणोपरांत त्यांना पद्मभूषण मिळालेलं आहे. शेखर कपूर यांना पद्मभूषण मिळालेलं आहे. पद्मश्री अच्युत अच्युत पलाव, त्याच्यानंतर अरुंधती भट्टाचार्य, अशोक सराफ यांना महाराष्ट्र भूषण पण मिळालेलं आहे. अश्विनी भिडे देशपांडे, मराठी चितमपल्ली आणि विलास डांगरे यांना पद्मश्री मिळालेला आहे. ओके. आता क्रीडा पुरस्कार बघूयात. खेलरत्न पुरस्कार मनू भाकर नेमबाजीमध्ये, डी गुकेश बुद्धिबळ, हरमनप्रीत सिंग हॉकी, प्रवीण कुमार पॅरा अथलेटिक्स. अर्जुन पुरस्कार आजीवन कॅटेगरीमध्ये कोणाला मिळालेला आहे? मुरलीकांत पेटकर पॅरा स्विमर्स आहेत. बीसीसीआय आजीवन पुरस्कार सचिन तेंडुलकर यांना मिळालेला आहे. आता सर्वात महत्वाची स्लाइड आहे ही साहित्य व शौर्य पुरस्कार. एक्झामिनर फेवरेट आहेत हे दोन्ही थीम वरती प्रश्न खूप वेळेस रिपीट झालेले आहेत. 59वा ज्ञानपीठ पुरस्कार विनोद कुमार शुक्ल यांना मिळालेला आहे हिंदी भाषेसाठी. कीर्तीचक्र कॅप्टन लाल रिनामवा सैलो यांना मिळालेला आहे. कीर्तीचक्र अजून मिळालेलं आहे लेफ्टनंट शशांक तिवारी, लान्स नाईक मीनाची सुंदरम ए यांना मिळालेला आहे. सिपाही जनजाल प्रवीण प्रभाकर यांना पण मिळालेलं आहे. शौर्यचक्र मेजर आशिष दहिया, कॅप्टन दीपक सिंग यांना मरणोपरांत मिळालेलं आहे शौर्यचक्र. आता एक्झामिनर ट्रॅप कसा सेट करणार? हरविंदर सिंग पद्मश्री क्रीडामध्ये मिळालेला आहे, तर काय करणार ते? हरविंदर सिंग यांना सार्वजनिक सेवासाठी मिळालेलं आहे असं देऊ शकतात. ठीक आहे, त्यांना मिळालेले का नाही, कशामध्ये मिळालेले? क्रीडामध्ये मिळालेलं आहे. मरणोपरांत, आता बघा, मरणोपरांत जे असतात ना त्याच्यावरती एक्झामिनर जास्त वेळेस प्रश्न विचारू शकतो. ओसाम ओसामू सुझुकी हे जापनीज व्यापारी क्षेत्रामध्ये त्यांना मिळालेलं आहे. मनोहर जोशी सार्वजनिक कार्य. क्रीडा पुरस्कार 2000, बघा हे तर एक्झामिनरचं फेवरेट आहे. क्रीडा पुरस्कार 2024 ला 24च्या कामगिरीमध्ये असेल, ठीक आहे, किंवा असं पण विचारतात की अवॉर्ड 2024चा आहे पण वितरण झालेलं असतं 2025 मध्ये, त्याच्यामुळे आपल्याला नेक्स्ट इयर प्रश्न पाहायला मिळतो. ठीक आहे. आता दुसरा महत्वाचे टॉपिक आहे स्पोर्ट्स अवॉर्ड मध्ये राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार. आता मी तुम्हाला म्हटलं ना इयर मध्ये कसं मॅच होतं. राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार 2020 मध्ये झालेला, पण वितरण झालं 2021 मध्ये. विराट कोहलीला मिळालं. PYQ 2021 ला मिळाला. अँगल कशा प्रकारे असतो? पुरस्कार एक वर्षी आणि एक वर्षी खेळाडू, अशा पद्धतीने प्रश्न अँगल चेंज होतो प्रश्नाचा. ठीक आहे. त्याच्यानंतर आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धा, ऑस्ट्रेलियन ओपन, ठीक आहे, त्याच्यानंतर विम्बल्डन वगैरे हे सर्व आपण आता बघूयात. पॅरिस ऑलिम्पिक 2024 फ्रान्समध्ये झाला. आणि 11 ऑगस्ट 2024 ला सुरुवात झाली. 5 अव्वल देश कोणकोणते? अमेरिका 1 नंबरला, 2 नंबरला चायना, 3 ला जपान, 4 ला ऑस्ट्रेलिया, 5 ला फ्रान्स. यांचे एवढे अवॉर्ड्स आपल्याला लक्ष ठेवायची गरज नाहीये. भारताचा क्रमांक आहे 57वा, 5 जणांना मिळालेला आहे. गोल्ड कोणालाच मिळालेलं नाहीये. रौम्य पदक नीरज चोप्रा भालाफेक साठी मिळालेलं आहे. कांस्य पदक मनू भाकर यांना मिळालेलं आहे शूटिंग. मनू भाकर यांना 2 कांस्य मिळालेले आहेत. कांस्य अजून मिळालेला आहे लवलीना बोरगोवेन यांना बॉक्सिंग साठी. कांस्य बजरंग पुनिया यांना पण मिळालेला आहे कुस्तीसाठी. आता ग्रँड स्लॅम टेनिस 2025 पाहूयात. ऑस्ट्रेलियन ओपन. ऑस्ट्रेलियन ओपन पुरुष कॅटेगरीमध्ये जॅनिक सिन्नर यांना मिळालेला आहे. महिलामध्ये आर्याना सबलेंका.
ठीक आहे. फ्रेंच ओपन पुरुष मध्ये मिळालेला आहे कार्लोस अल्कराज यांना. महिलामध्ये मिळालेला आहे इगा स्वॅटेक. विम्बल्डन पुरुष कार्लोस अल्कराज म्हणजे विम्बल्डन फ्रेंच ओपन पुरुष कॅटेगरी कोणाला मिळालेलं आहे कार्लस अल्कराज यांना मिळाले. कोणाला मिळाले कार्लस अल्कराज यांना फ्रेंच आणि विम्बल्डन. महिलामध्ये विम्बल्डन कोणाला मिळालेला आहे बार्बोरा क्रेचिकोवा. ठीक आहे बार्बोरा क्रेचिकोवा. युएस ओपन कोणाला मिळालेला आहे पुरुष मध्ये अलेक्झांडर स्क्वेरेव. ठीक आहे अलेक्झांडर स्क्वेरेव. महिलामध्ये कोणाला मिळालेला आहे इगा स्वॅटिकला. इगा स्वॅटिक यांना फ्रेंच ओपन महिला आणि युएस ओपन महिला पण मिळालेला आहे इगा स्वॅटिक यांना. क्रिकेट पुरस्कार बघूयात आपण. आयसीसी पुरस्कार 2024 जानेवारी 2025 मध्ये क्रिकेटर ऑफ द इयर पॅट कमिन्स यांना मिळालेला आहे. महिला क्रिकेटर नॅटली सिम्वर ब्रँट यांना मिळालेला आहे. T20 क्रिकेटर सूर्यकुमार यादव. अंपायर रिचर्ड इलिंगवर्थ यांना मिळालेला आहे. आयसीसी पुरस्कार 2024 जानेवारी 2025 ला वाटप झालेला आहे, वितरण झालेलं आहे. विस्टन क्रिकेट 2025 पॅट कॅमिन्स यांना मिळालेला आहे. हॅरी ब्रूम्स, अजिंक्य रहाणे, ऍशले गार्डनर. आपल्याला एवढंच लक्षात ठेवायचं आहे अजिंक्य रहाणे यांना मिळालेलं आहे. हॉकी विश्वचषक विजेता आहेत ऑस्ट्रेलिया, उपविजेता आहेत बेल्जियम. फॉर्म्युला 1 विश्वविजेता मॅक्स हॅटस्पेन सलग 5व्यांदा मिळालेला आहे त्यांना. महाराष्ट्र राज्य क्रीडा स्पर्धा पुणे आणि मुंबईमध्ये आयोजित करण्यात आलेला आहे आणि अव्वल जिल्हा पुणे. बॅडमिंटन विश्वचषक पुरुष विक्टर ॲक्सेलसेन यांना आणि महिलांमध्ये ॲन सेन यन यांना मिळालेला आहे. ओके ॲन सेन यन. क्विक रिव्हिजन करूयात. पॅरिस 2024 एकमेव सिल्वर कोणाला मिळालेला आहे नीरज चोप्रा यांना. टेनिस 2025 अल्कराज 2 ग्रँड स्लॅम. आयसीसी क्रिकेटर पॅट कमिन्स. फॉर्म्युला 1 वॅस्टेपन यांना 5 वेळेस मिळालेला आहे. महाराष्ट्र क्रीडा स्पर्धा पुणे आणि मुंबईमध्ये झाले आणि पुणे जिल्ह्याला सर्वात जास्त मिळालेला आहे. आता सर्वात एक्झामिनर फेवरेट नोबेल पुरस्कार बघूयात एकदा 2025 मध्ये. शरीरक्रिया विज्ञान वैद्यक म्हणजे फिजिओलॉजी आणि किंवा मेडिसिन मध्ये कोणाला मिळालेले आहे तर 2 USA चे आहेत, एक जपानचा. आता हे मेरी ब्रँको, फ्रेड रॅम्सडेल एवढं नाव लक्षात नरी राहिलं नाही तर एवढंच लक्षात ठेवायचं. मेरीला, फ्रेंडला आणि शिमोन यांना मिळालेलं आहे फिजिओलॉजी और मेडिसिन मध्ये नोबेल प्राइज. शिमोन आता हे तर जापनीज नाव आपल्या लक्षात येऊन जातात. ओके शिमोन साकागुची. नावाच्या शेवटी ची आलं की समजायचं जे जापनीज आहे. ओके आणि जे नाव वाचताच नाही आलं ते समजायचं चायनीज आहे. आणि आता याच्यात लक्षात ठेवा कोणत्या कार्यासाठी काय काय इन्व्हेन्शन केलेलं आहे त्याच्यामुळे त्यांना नोबेल प्राइज मिळालेला आहे. कशामध्ये विज्ञान व वैद्यक मध्ये. तर रेग्युलेटरी टी सेल्स व फॉक्स पी जनुक याच्यासाठी. फिजिक्स मध्ये कोणाला मिळालेला आहे जॉनला मिळालेला आहे, मिशेलला मिळालेला आहे, जॉनला मिळालेला आहे. म्हणजे काय लक्षात ठेवणार 2 जॉन आणि 1 मिशेल. 1 जॉन युकेचा आहे, 1 जॉन युएसएचा आहे आणि मिशेल आहे फ्रान्सचा. यांना फिजिक्स मध्ये नोबेल प्राइज मिळालेला आहे. ओके योगदान कशात दिले त्यांनी विद्युत परिपथातील मॅक्रोस्कोपिक क्वांटम. एवढंच लक्षात ठेवा क्वांटम साठी मिळालेलं आहे. एवढाच कीवर्ड लक्षात ठेवा क्वांटम साठी मिळालेला आहे. ओके केमिस्ट्री मध्ये हे बघा सुसुमू कितागावा जपान, रिचर्ड रॉबसन ऑस्ट्रेलिया आणि ओमर यागी USA. योगदान कशात दिलेलं आहे मेटल ऑर्केनिस फ्रेमवर्क MOF ची निर्मितीसाठी मिळालेले त्यांना. लिटरेचर मध्ये कोणाला मिळालेलं आहे हंगेरीच्या लान्सलो यांना मिळालेलं आहे. ओके आणि कारण काय आपत्तीग्रस्त काळात कलेच्या शक्तीचे पुनर्प्रस्थापित करण्याचे साहित्य बनवलेले ते. आता शांती पुरस्कार आपल्या तात्याला पाहिजे होता पण तात्याला मिळाला नाही. व्हेनेझुएलाच्या मारिया कोरिना माचाडो यांना मिळालेला आहे. कारण काय लोकशाही हक्कासाठी संघर्ष व शांततामय सत्तांतराचा प्रयत्न. ठीक आहे व्हेनेझुएला तर सध्या काय चालू आहे मित्रांनो आपल्याला माहितच आहे. आर्थिक शास्त्र इकॉनॉमिकल सायन्स तर ज्युएल मोकिर USA चा आहे. फिलिप फ्रान्स आणि पीटर हॉडिफ UKचा. या तिघांना मिळालेला आहे इकॉनॉमिक्स. योगदान कशामध्ये दिलंय त्यांनी
नवोन्मेष आधारित आर्थिक वाढ. एवढंच लक्षात ठेवा क्रिएटिव्ह डिस्ट्रक्शन सिद्धांत. ओके, क्रिएटिव्ह डिस्ट्रक्शन सिद्धांत. एक्झाम साठी महत्वाचे तथ्य बघूयात. घोषणा केव्हा झाली? 6 ते 13 ऑक्टोबर 2025. पुरस्कार वितरण दिनांक 11 डिसेंबर. 11 डिसेंबरला काय आहे? अल्फ्रेड नोबल यांची स्मृती दिन. अल्फ्रेड नोबल हे डायनामाइट इन्व्हेंट केलेले यांनी. ठीक आहे, यांची लाईफ स्टोरी पण थोडीशी आहे चांगली. पुरस्काराची रक्कम 11 दशलक्ष स्वीडन क्रोनर प्रति विभागाला आहे. आणि स्थळ स्टॉकहोम. आणि शांतता पुरस्कार कुठे दिला जातो? ओस्लो, नॉर्वे मध्ये दिला जातो. ठीक आहे, एकदा क्विक रिव्हिजन करूयात आपण. ट्रेग्स आणि फॉक्सपी साठी कोणाकोणाला मिळालेलं आहे? वैद्यकसाठी ब्रॉन्को, रॅडमेल आणि साकागुची. ओके, ब्रॉन्को, रामडेल, साकागुची. यांचं तर आपण काय म्हणलं होतं? त्यांचं कोण आहे? जॉन जॉन. ठीक आहे, काय म्हणलं होतं? सॉरी, मेरी फ्रेड शिमोन. ठीक आहे, मेरी फ्रेड शिमोन. आणि जॉन जॉन कोणाला म्हणलं होतं आपण? फिजिक्स मधल्यांना जॉन जॉन म्हटलेलं आहे. ठीक आहे, फिजिक्स मधल्यांना जॉन जॉन म्हटलेलं आहे. पीस प्राइज कोणाला मिळालेला आहे? मारिया कोरिना माचोडोना यांना मिळालेलं आहे. ट्रम्प तात्याला मिळालं नाही, त्यांना पाहिजे होतं. ठीक आहे, भौतिकशास्त्रात कशात आहे? क्वांटम इलेक्ट्रिक सर्किट साठी होतं. क्वांटम इलेक्ट्रिक सर्किट एवढंच लक्षात ठेवायचं. क्वांटम. आणि जॉन, 2 जॉन आहेत आणि एक मार्टिनिस आहे. ओके, एक जॉन चा आहे, एक जॉन चा आहे आणि मार्टिनिस फ्रान्सचा आहे. आता इम्पॉर्टंट नियुक्त्या बघूयात आपण. राष्ट्रीय घटनात्मक वैधानिक नियुक्त्या. मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत 53. आणि कार्यभार 24 नोव्हेंबर 2025 ला हाती घेतलेला आहे. नियंत्रक व महालेखापरीक्षक सीएजी यांची अपॉइंटमेंट कोण करतं? यांची पण अपॉइंटमेंट प्रेसिडेंट करतात आणि सीएजी ची पण अपॉइंटमेंट प्रेसिडेंट करतात. नियंत्रक व महालेखापरीक्षक कोण आहेत सध्या? के संजय मूर्ती. कॅबिनेट सचिव टी व्ही सोमनाथन. भारतातील सर्वोच्च नोकरशहा आहे. अटर्नी जनरल कलम नंबर 76. आठवलं काय? कलम नंबर 76. आणि महाराष्ट्र रिलेटेड जर विचारलं अटॉर्नी जनरल तर कलम नंबर 165. आर व्यंकटरमणी 16वे कोण आहेत? अटॉर्नी जनरल आहेत. मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार 25वे. आणि महाराष्ट्रामधील स्टेट इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया कोण येतं? दिनेश वाघमारे. लोकपाल अध्यक्ष न्यायमूर्ती प्रदीप कुमार मोहंती. लोकपाल अध्यक्ष कोण आहेत? न्यायमूर्ती प्रदीप कुमार मोहंती. युपीएससी चे अध्यक्ष कोण आहेत आता? अजय कुमार. पदभार केव्हा त्यांनी स्वीकारलेला आहे? 15 मे 2025 मध्ये. 23वी विधी आयोग अध्यक्ष आहेत न्यायमूर्ती दिनेश महेश्वरी. 8वी केंद्रीय वेतन आयोग याचे अध्यक्ष आहेत न्यायमूर्ती रंजन प्रकाश देसाई. राष्ट्रीय महिला आयोग यांचे अध्यक्ष आहेत विजया किशोर रहाटकर. हे नाव लक्षात ठेवा, महत्वाचे आहे. विजया किशोर रहाटकर. आता महाराष्ट्र रिलेटेड नियुक्त्या बघूयात. मुख्यमंत्री, आता ठीक आहे, हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते, आता कोण येतं? फडणवीस. राज्यपाल, एक मिनिट, हे चुकीच्या म्हणजे माय मिस्टेक आहे, मी थोडं ओल्ड डेटा टाकला तिकडे. मुख्य सचिव कोण आहेत? राजेंद्र अग्रवाल. मुख्य उच्च मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश कोण आहेत? न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय. राज्य मुख्य माहिती आयुक्त कोण आहेत? राहुल पांडे. शपथ 21 एप्रिल 2025 मध्ये. महाराष्ट्र पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला. ठीक आहे, रश्मी शुक्ला हे नाव लक्षात ठेवा, रश्मी शुक्ला. आता बँकिंग नियामक व वित्तीय संस्था. आरबीआय गव्हर्नर कोण आहेत? संजय मल्होत्रा 26वे गव्हर्नर. एससीबीआय अध्यक्ष, सेबीचे अध्यक्ष तुहिन कांता पांडे. पदभार 1 मार्च 2025. एसबीआय अध्यक्ष चल्ला श्रीनिवासून शेट्टी. IRDAI अध्यक्ष अजय सेठ आहेत. नियुक्ती सप्टेंबर मध्ये झाली. नाबार्ड अध्यक्ष शाजी केव्ही आहेत. ओके, शाजी केव्ही. नाबार्डची स्थापना 1982. संरक्षण व सुरक्षा मध्ये रॉ अँड AW रिसर्च अँड अनालिटिकल विंग प्रमुख आहेत पराग जैन. सीआरपीएफ चे महासंचालक कोण आहेत? ज्ञानेंद्र प्रताप सिंग.
BSF चे महासंचालक आहेत दलजीत सिंग चौधरी. RPF चे महासंचालक आहेत सोनाली मिश्रा. पहिली महिला डीजी आहेत म्हणून आपल्यासाठी महत्वाचे आहे. रॅपिड पोलीस फोर्स महासंचालिका सोनाली मिश्रा हे सर्वात महत्वाचे लक्षात ठेवा. विज्ञान व धोरणात्मक संस्था इस्रो डॉक्टर व्ही नारायण. DRDO चे अध्यक्ष कोण आहेत? डॉक्टर समीर व्ही कामत. DRDO समीर व्ही कामत आणि नीती आयोगचे CEO कोण आहेत? BVR सुब्रमण्यम. क्विक रिव्हिजन करूयात. CGI कोण बनले आहेत? सूर्यकांत. RBI गव्हर्नर संजय मल्होत्रा. SEBI चे तुहिन कांता पांडे. UPSC संजय अजय कुमार. महाराष्ट्राचे मुख्य सचिव राजेंद्र अग्रवाल आणि RPF रॅपिड पोलीस फोर्स सोनाली मिश्रा पहिली महिला आहेत. आता रिपोर्ट आणि ऑर्गनायझेशन बद्दल आपण पाहूयात. प्रमुख भारतीय अहवाल आर्थिक सर्वेक्षण 2024-25 प्रकाशक आर्थिक व्यवहार विभाग. विषय काय? रिकव्हरी रिसेलन्स रिन्युएबल. ठीक आहे, रिन्युएबल. जीडीपीचा अंदाज फायनान्शियल इयर 26 मध्ये किती आहे? 6.3% टू 6.8. ASER 2024 मध्ये प्रकाशक कोण येतं? प्रथम. ओके, प्रथम. विषय काय आहे? तर मूलभूत साक्षरता व संख्याज्ञान. महाराष्ट्र प्री प्रायमरी जवळपास सार्वत्रिक. भारताचा रोजगार अहवाल कोण प्रकाश केलाय? NCAER ने केलेला आहे. विषय रोजगार मार्ग. नावातच काय? रोजगार अहवाल, रोजगार मार्ग. निष्कर्ष काय तर स्वरोजगार प्रमुख. आवर्ती बालगा आवर्ती कामगार बल सर्वेक्षक. प्रकाशन कोण आहेत? राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालय. बेरोजगार दर किती सांगितलाय? 3.2%. महिला LFPR काय आहे? 41.7. हे जसे आकडे आहेत ना तसे मेमोराईज करून टाका. आंतरराष्ट्रीय निर्देशांक व भारताचा क्रमांक. ग्लोबल इनोव्हेटिव्ह इंडेक्स पब्लिश केला जातो विपोने. विपोच्या नुसार भारताचा 38वा क्रमांक आहे आणि अव्वल आहे स्वित्झर्लंड. ठीक आहे, अव्वल आहे स्वित्झर्लंड. वर्ल्ड हॅपीनेस रिपोर्ट पब्लिश बाय युनायटेड नेशन. ओके, SNDN ने भारताचा क्रमांक 118 आणि फिनलँड आहे अव्वल वरती. एशिया पॉवर इंडेक्स लॉबी इन्स्टिट्यूट भारत 3ऱ्या क्रमांकाला आहे. USA पहिल्या क्रमांकाला आहे. फ्युचर पॉसिबिलिटी इंडेक्स न्यूज सीकर वॅन्टेज यांनी न्यूज वीक वॅन्टेज यांनी पब्लिश केलेला आहे. भारत 35वा, UK 1 नंबरला. रूल ऑफ लॉ इंडेक्स वर्ल्ड जस्टिस प्रोजेक्ट यांनी पब्लिश केलेला आहे. 86वा भारताचा क्रमांक आहे. अव्वल डेन्मार्क आहे. ठीक आहे. आता हे जे वर्ल्ड जस्टिस प्रोजेक्ट आहे ना, आता याच्यामध्ये एक्झामिनरना ऑप्शन काय देणार माहिती आहे का? इंटरनॅशनल कोर्ट ऑफ जस्टिस, इंटरनॅशनल कोर्ट ऑफ लॉ आणि चौथं ऑप्शन देतं नन ऑफ द ऑफ. आपल्याला कन्फ्युजन होईल की इथं पण जस्टिस आहे, इथं पण जज रिलेटेड आहे, इथं पण जज रिलेटेड आहे आणि नावामध्ये पण रूल ऑफ लॉ आहे आणि ऑप्शन आहे 4 नन ऑफ द अबव. लक्षात ठेवा हे कोर्ट आहेत हे दोन्ही पण. कोर्ट काय लॉ इंडेक्स पब्लिश थोडी ना करणार आहे, त्यांचं काम न्याय देणे आहे. तर वर्ल्ड जस्टिस प्रोजेक्ट कोणा अंडर येतं? रूल ऑफ लॉ इंडेक्स. ओके, हा ऍक्च्युली आय थिंक सो UPSC मध्ये विचारलेला आहे बघा 2023 ह्या दरम्यामध्ये. आय नो दॅट हा विचारलेला आहे अशाच पद्धतीने. ठीक आहे. ग्लोबल फायर पॉवर इंडेक्स भारत 4थ्या क्रमांकाला आहे. 1 नंबरला USA, 2 रशिया, 3 चायना. ग्लोबल फायर पॉवर पब्लिश करतं. ग्लोबल टेररिझम इंडेक्स IEP पब्लिश करतं. भारताचा 14वा क्रमांक आहे इंडेक्स मध्ये. महत्वाची मुद्द्यामध्ये GII 2025 भारत आजवरचा सर्वोत्तम क्रमांक आहे 38. ठीक आहे. ASER 2024 महाराष्ट्राला क्लास 5 पैकी 59.3 विद्यार्थी क्लास 2 मजकूर वाचू शकतात. नवीन निर्देशांक मध्ये इन्व्हेस्टमेंट फ्रेंडलीनेस इंडेक्स 2025 मध्ये प्रस्तावित करण्यात येणार आहे. डिजिटल ट्रेंड ग्रामीण किशोर रफली 90% स्मार्टफोन प्रवेश केलेला आहे. एकदा क्विक रिव्हिजन करूयात. आर्थिक सर्वेक्षण GDP काय गेस आहे त्यांचा 6.3 ते 6.8. ASER महाराष्ट्राची उच्च कामगिरी. PLFS बेरोजगार 3.2%. GII भारताचा 38वा. एशिया पॉवर इंडेक्स भारत 3रा.
ग्लोबल इनोव्हेटिव्ह इंडेक्स. आता आहेत सरकारी योजना ऍप. ठीक आहे, सरकारी योजना आणि ऍप बघूयात आता. PYQ चा रेफरन्स बघून घ्या तुम्ही एकदा. प्रमुख राष्ट्रीय मिशन व योजना. पहिली आहे PM आशा, प्रधानमंत्री अन्नदाता आय संकल्प. ठीक आहे, प्रधानमंत्री अन्नदाता. अन्नदाता म्हणजे काय? फार्मिंग रिलेटेड. मिनिस्ट्री कोणती आहे? कृषी मंत्रालय. उद्दिष्ट काय? कृषी म्हणल्यावर शेतकऱ्याची हमी भाव. ठीक आहे. वैधता 2025-26 पर्यंत. घटक PSS PDPS. प्रधानमंत्री सूर्य घर मोफत वीज, नवीन व नवीनीकरणीय ऊर्जा मंत्रालय. लाभ 300 युनिट मोफत वीज, लाभार्थी 1 कोटी कुटुंबे आणि अनुदान 78 किलो वॅटसाठी. एकत्रित पेन्शन योजना UPS. वित्त मंत्रालय. उद्दिष्ट खात्रीशीर पेन्शन, शेवटच्या वेतनाचे 50% वेतन ऍज अ पेन्शन म्हणून. महाराष्ट्रानं स्वीकारलंय 2024-25 मध्ये. NPS वात्सल्य, नॅशनल पेन्शन सिस्टीम वात्सल्य. वित्त मंत्रालयाच्या अंतर्गत येतं. उद्दिष्ट मुलांसाठी पेन्शन निधी. वैशिष्ट्य 18व्या वर्षी NPS नॅशनल पेन्शन सिस्टीम मध्ये रूपांतर. प्रधानमंत्री विद्यालक्ष्मी. विद्यालक्ष्मी, विद्या म्हणजे शिक्षण, शिक्षण मंत्रालय. शिक्षण उद्दिष्ट काय? उच्च शिक्षणासाठी कर्ज. पात्रता टॉप 800 NRPF NIIF संस्था. आणि लाभ किती? 10 लाख, 3% व्याज सवलत. प्रधानमंत्री जनजाती आदिवासी न्याय महाअभियान. तर हे आदिवासी कार्य मंत्रालय. उद्दिष्ट PBTG विकास. कव्हरेज 75 PBTG ला. कालावधी 2025 पर्यंत होता. आता 2015 मध्ये सुरू झालेल्या योजना म्हणजे ज्यांना 10 वर्ष पूर्ण झालेले आहेत. डिजिटल इंडिया 1 जुलै 2015. डेट लक्षात ठेवा, डेट पण विचारले जाते. डिजिटल सेवा प्रोव्हाइड करणं. प्रधानमंत्री आवास योजना आपल्याला माहित आहे, जून 2015 हाऊसिंग साठी. अटल पेन्शन योजना, नावात पेन्शन आहे म्हणजे काय? उद्दिष्ट मध्ये पण कुठतरी पेन्शन असलं. मे 2015 ला. सुकन्या समृद्धी योजना 22 जानेवारी 2015 मध्ये. सुकन्या म्हणजे काय? महिला व बाल विकास. आता बघा, हे हे जे नाव आहेत ना, अटल पेन्शन म्हणजे पेन्शन आलं, आवास आलं. हे उद्दिष्ट मध्ये पण याच्यात रिलेटेड शब्द बघायचे, तेच आन्सर असते. स्कीम साठी ह्याच ट्रिक वापरायच्या मित्रांनो. आपल्या PYQ अनालिसिस मध्ये ऑलरेडी प्रश्न तसे डिस्कस केलेले आहेत. स्मार्ट सिटी मिशन प्रारंभ जून 2015. उद्दिष्ट 100 शहरांचा विकास. उदय प्रारंभ नोव्हेंबर 2015. उद्दिष्ट डिस्कॉम आर्थिक सुधारणा. ओके. महाराष्ट्रातील महत्वाच्या योजनांमध्ये आपल्या सर्वांना माहिती आहे, मुख्यमंत्री माझी लाडली बहीण योजना. महिलांचे आर्थिक सक्षमीकरण 1500 रुपये पर महिना. 21 ते 65 वर्षे वयोगटामधील उत्पन्न मर्यादा 2.5 लाखापर्यंत. नमो शेतकरी महासन्मान निधी, प्रधानमंत्री किसान याला पूरक आहे ही. लाभ किती? 6,000, एकूण 12,000. ठीक आहे. याला मुख्यमंत्री युवक कार्य प्रशिक्षण योजना. अप्रेंटिसशिप साठी उद्दिष्ट आहे. स्टायपंड 6, 8, 10,000 अशा पद्धतीने. ठीक आहे. सॉरी. लेक लाडकी योजना, मुलींचे संरक्षण व शिक्षण. लाभ 1 लाख, 1,000 टप्प्याटप्प्याने. महाराष्ट्र स्टार्टअप धोरण 2025-2030 पर्यंत. हे तर लक्षात ठेवा, हे महत्वाचं आहे. हे महत्वाचं आहे. फोकस डीप टेक कृषी, 500 स्टार्टअपचं फोकस आहे. लेक लाडकी योजना बेनिफिट एवढा आहे. ठीक आहे, वरच मेन्शन केलं मला ते. क्विक रिव्हिजन 2015 योजना. सुकन्या ह्या 3 आहेत. प्रधानमंत्री शेतकरी किंमत संरक्षणसाठी. सूर्यघर 300 युनिट मोफत. लाडकी बहिणा 1500 महिना. उत्पन्न मर्यादा 2.5 लाखापर्यंतची. आता महाराष्ट्र शासनाने काढलेली ऍप बघूयात आपण. महाविस्तार ऍप कृषीसाठी आहे. 21 मे 2025. महाराष्ट्र शासन उत्पत्ती पेरणी व कापणी मार्गदर्शन. ठीक आहे. उद्दिष्ट आहे. आता एक लक्षात ठेवा, AI चॅटबोट, शेती व्हिडिओ बाजार भाव. ठीक आहे. ही जी गोष्ट आहे ना, AI चॅटबोट, ही महत्वाची बरं का. याच्यासाठी ना आपली एक्झाम झाल्यावर ना एक सेपरेट व्हिडिओ आपण डिस्कस करूयात. ठीक आहे. जेणेकरून कसं होईल माहिती आहे का? माहिती आहे एक्झाम थोडंसं पेपरच्या बाहेरचा मुद्दा सांगतो पण महत्वाचा आहे. जेणेकरून ना हे आपण आपल्या जे शेतकरी आहेत
आपल्या जे ओळखीचे त्यांना सांगू शकतो की हे AI चॅटबोट द्वारे आपण कशी शेतीमध्ये तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीने हे करू शकता. ठीक आहे. आपलं एक नैतिक कार्य आहे त्यांना इन्फॉर्म करणं. म्हणून आपण एक व्हिडिओ बनवूयात. जर तुमची इच्छा असेल तर मी बनवतो. पण एक्झाम झाल्यावरती. ठीक आहे. डिजिटल शेती शाळा, कृषी शिक्षण प्रारंभ मे 2025 मध्ये. आता डिजिटल आधुनिक शेती तंत्रज्ञान स्वरूप कसं आहे? प्रशिक्षण मंच, एसटी बस टाइम टेबल महाराष्ट्र, वाहतूक वैयक्तिक पियुष महत्व 10 लाखाहून अधिक डाउनलोडेड आहेत. वापर एसटी वेळापत्रकासाठी आहे. ठीक आहे. एसटी बस टाइम टेबल वाहतूक. केंद्र शासनाची महत्वाची ऍप आणि पोर्टल पाहूयात. संचार साथी ऍप, डिजिटल सुरक्षा, प्रारंभ 17 जानेवारी 2025. मंत्रालय, दूरसंचार विभाग. उद्दिष्ट मोबाईल फसवणूक प्रतिबंध करण्यासाठी. वैशिष्ट्य काय? सिम तपासणी, फोन ब्लॉक. ठीक आहे. संचार साथी ऍप. ओके, लक्षात ठेवा, न्यूज मध्ये खूप जास्त असतं हे. ज्ञान भारतम पोर्टल, संस्कृती प्रारंभ डिसेंबर 25 मध्ये. प्राधिकरण भारत सरकार. उद्दिष्ट हस्तलिखिताचे डिजिटायझेशन करणं. गव्हर्नमेंट ऑफ इंडिया स्टेट मोबाईल ऍप सांख्यिकी स्टॅटिस्टिक्स साठी 25 मध्ये. मिनिस्ट्री ऑफ स्टॅटिस्टिक. उद्दिष्ट राज्यनिहाय डेटा. स्किल इंडिया डिजिटल नेक्स्ट जनरेशन कौशल्य रिलेटेड आहे. मोफत कोर्स व नोकरी म्हणजे स्किल डेव्हलपमेंट करणार. स्वरूप एकत्रित डिजिटल मंच. भूनीर, नीर म्हणजे पाणी, पाणी जलसंपादक जलशक्ती मंत्रालय, भूजल परवाने. उद्दिष्ट भारत पोल पोर्टल अंतर्गत सुरक्षा केंद्रीय गृहमंत्री. उद्दिष्ट कायदा अंमलबजावणी बळकट करणं. पुनरावृत्ती होणाऱ्या डिजिटल उपक्रम. ओके. जन नेक्स्ट जनरेशन यम परिवाहन वाहतुकीसाठी आहे. आता नावातच परिवाहन दिलेले वाहतूक. वापर वैधता पूर्ण मान्यता केलेली आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर AIS फॉर टॅक्स पेयर कर भरण्यासाठी. उद्दिष्ट TDS GST कर माहिती. त्याच्यानंतर जल जल दूत ऍप हे जलमापनासाठी विहिरीतील पाणी मापक. कव्हरेज 2.57 लाख गावे. माय स्कीम पोर्टल योजनेसाठी. उद्दिष्ट पात्र योजनांचा शोध. ठीक आहे. क्विक रिव्हिजन महाविस्तार महाराष्ट्राचा आहे कृषीसाठी. संचार साथी डिपार्टमेंट ऑफ टेक्नॉलॉजी मोबाईल सुरक्षा सेंट्रल गव्हर्नमेंटचं. भूनीर, नीर म्हणजे जल जलशक्ती. जलदूत वॉटर रिलेटेड विहीर पाणी मापन. ज्ञान भारतम सेंट्रल गव्हर्नमेंटचं हस्तलिखित पोर्टल. आता इंटरनॅशनल समिट बघूयात. खूप वेळेस एक्झाम मध्ये विचारल्या जातात आणि त्याच्यानंतर मिलिटरी एक्सरसाइज भारताने कंडक्ट केलेले ऑपरेशन्स वगैरे बघूयात. 19वी नाम शिखर परिषद कपाला युगांडामध्ये झालेली आहे. भारताची भूमिका काय आहे तर ग्लोबल साऊथ सहकार्य कपाला डिक्लेरेशन साईन झालेलं आहे. 51वी G7 शिखर परिषद. तर G7 शिखर परिषद हे ऑस्ट्रिया व्हॉट एव्हर हे नाव आहे ते. भारताला आमंत्रित केलेला आहे. विषय हवामान, वित्त, जागतिक सुरक्षा. एवढंच लक्षात ठेवा. G7 ऑस्ट्रिया. G20 शिखर परिषद 2025 ठिकाण आहे ब्राझील. ठीक आहे. G20 ब्राझील. आणि G20 मध्ये विशेष किस्सा काय झालता की तात्या गेलेले नव्हते. तात्यानं ठीक आहे, एवढंच लक्षात ठेवा. विषय काय आहे तर शाश्वत विकास सामाजिक समावेशक. टीप भारताचे अध्यक्षपद नोव्हेंबर 2024 मध्ये ब्राझीलला दिलेलं आहे. ओके. 2024 मध्ये ब्राझीलला दिलेलं होतं. भारत 2024 मध्ये G20 होस्ट केलेलं आहे. ब्रिक्स शिखर बघूयात. ब्रिक्स शिखर 2025 रशियामध्ये. मुद्दे विस्तार आर्थिक सहकार्य भारत आभासी सहभाग. त्याच्यानंतरचं जे एडिशन कुठे झालेलं आहे ब्राझीलमध्ये झालेलं आहे. ब्रिक्स मध्ये किती देश आहेत टोटल? 10 देश आहेत. 10वा देश कोणता आहे? इंडोनेशिया. आणि पार्टनर कंट्री म्हणून 10वा कोण आहे? इंडोनेशिया सॉरी व्हेनेझुएला. सॉरी व्हेनेझुएलाच म्हणतो, व्हिएतनाम. COP30 UN क्लायमेट चेंज. ठिकाण आहे बेलेम ब्राझील. केंद्रबिंदू 2030 उत्सर्जन उद्दिष्ट. SCO संरक्षण मंत्र्यांची परिषद. ठिकाण नवी दिल्ली भारत. विषय दहशतवादाविरुद्ध सहकार्य.
रायलसीमा संवाद 2025 नवी दिल्लीमध्ये झाला. स्वरूप भारताची प्रमुख परराष्ट्र परिषद फेब्रुवारी 2025 मध्ये. आता महत्वाच्या मिलिटरी एक्सरसाइज बघूयात. मालाबार 2025 नौदल. भारत, USA, जपान, ऑस्ट्रेलिया जे की क्वाड कंट्रीज आहेत त्यांचं मालाबार हे झालेलं आहे. बहुपक्षीय ठिकाण वेस्ट पॅसिफिक मध्ये झालेली आहे. अजय वॉरियर लष्कराची आहे भारत आणि UK मध्ये. फोकस कशावरती आहे? दहशतवादाविरोधी आणि शहरी युद्ध. कोकण नौदल एक्सरसाइज आहे भारत आणि UK मध्ये. कोकण किनारपट्टीवर होते ही. इंद्रधनुष्य वायुसेनाची आहे भारत आणि UK. हवामान युद्ध प्रशिक्षण. डिफेन्स एक्सपो 2025 गांधीनगर गुजरातमध्ये झालाय. संरक्षण प्रदर्शन झालेलं आहे. फोकस आहे स्वदेशी संरक्षण उत्पादनावरती. डस्टलिंग भारत आणि उझबेकिस्तानमध्ये आहे. यांच्यामध्ये झालेली आहे. दहशतवादाविरोधी फोकस करतं. समुद्र शक्ती भारत आणि इंडोनेशियामध्ये. सागरी सुरक्षा. सूर्यकिरण भारत आणि नेपाळ. पर्वतीय युद्ध आणि आपत्ती निवारण. सिम्बॅक्स नावातच आहे बघा. सिंगापूर आणि भारत. भारतातील सर्वात जुना नौदल नौदल सराव आहे. ओके. ऑस्ट्रिया हिंद भारत आणि ऑस्ट्रिया नावामध्येच आहे. ठीक आहे. काही महत्वाचे ट्रॅप तुम्ही बघून घ्या. आता भारताने लॉन्च केलेली काही महत्वाची ऑपरेशन बघूयात. ठीक आहे. जसे की ऑपरेशन ब्रह्म मार्च महिन्यामध्ये लॉन्च केली आहे म्यानमारसाठी. कारण काय होतं की म्यानमारमध्ये 7.7 तीव्रतेचा भूकंप आलेला होता. ऑपरेशन सागर बंधू नोव्हेंबर श्रीलंकेमध्ये लॉन्च श्रीलंकेसाठी मदत पाठवलेली होती कारण की श्रीलंकेत चक्रीवादळ तितवा आलेला होता. ऑपरेशन अजय कितीतरी वेळेस एप्रिल इस्रायल पॅलेस्टाईन संघर्षातून भारतीयांचे संरक्षण वगैरे तिथे खूप साऱ्या गोष्टी चालू आहेत तिथे. ठीक आहे. हे ऑलरेडी विचारलेले म्हणा MPSC 2025 मध्ये. आपल्याला रिपीट व्हायचे चान्सेस कमी आहेत बट स्टील आपण लक्षात ठेवूयात. ऑपरेशन नारी शक्ती ऑगस्ट गल्फ प्रदेशामध्ये लॉन्च केलं होतं. कारण काय? महिला कामगारांचे बचाव कार्य. ऑपरेशन नारी शक्ती गल्फ प्रदेश. ऑपरेशन राहत मेघराहत जुलैमध्ये लॉन्च केलं होतं भारत ईशान्य मान्सून पूरस्थितीपासून वाचवण्यासाठी. आता सायन्स अँड टेक्नॉलॉजीचे काही प्रश्न पाहूयात. एक प्रश्न फार महत्वाचा आहे आपल्यासाठी. भारतामध्ये पहिल्यांदा झालेल्या गोष्टी जसं की भारतात पहिली AI पॉवर गोल्ड मेल्टिंग ATM कार्ड. ठिकाण आहे हैदराबाद. कंपनी आहे गोल्ड सिक्का प्रायव्हेट लिमिटेड. वैशिष्ट्य आहे AI प्लस ऑग्युमेंटेड रियालिटी. सोन्याची शुद्धता तपासणी ऑन द स्पॉट मेल्टिंग आणि 30 मिनिटात बँक ट्रान्सफर. आता याच्यावरती पूर्ण का माहिती सांगितली मी तुम्हाला. 2022 मध्ये गोल्ड ATM बद्दल प्रश्न विचारला होता आणि 2025 मध्ये गोल्ड मेल्टिंग ATM न्यूज मध्ये होता. ठीक आहे. तर आपलं काम आहे की याला महत्वाने बघणं. ठीक आहे. व्यवस्थित बघणं. भारतातील पहिला अफोर्डेबल AI सोशल रोबोट NIT राउरकेला यांनी सुरू केलं म्हणजे इन्व्हेंट केलेलं आहे. क्षमता याची मानवी सारखा संवाद करणं आणि सामाजिक संवादासाठी केलेला आहे. भारताची पहिली रिअल टाइम सेल्फ ब्रॉडकास्ट अलर्ट सिस्टीम आपत्ती व्यवस्थापनासाठी बनवलेले आहे. ठीक आहे. मोबाईल ऍप आणि डिजिटल पोर्टल बघूयात काही. गव्हर्नमेंट स्टेट ऍप मंत्रालय कोणतं आहे? गव्हर्नमेंट स्टेट ऍपचं. सांख्यिकी व कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालय. उद्दिष्ट राज्यनिहाय सांख्यिकी डेटा. सुजलाम भारत ऍप मंत्रालय कोणतं आहे? जलशक्ती मंत्रालय. उद्दिष्ट ग्रामीण जल व्यवस्थापन. ठीक आहे. उद्दिष्ट आहे ग्रामीण जल व्यवस्थापन. ज्ञान भारतम पोर्टल आहे. लॉन्च केव्हा केलेलं आहे? डिसेंबर 25. प्राचीन हस्तलिखाचे डिजिटायझेशन ऑलरेडी मी सांगितलं याच्या आधी. पण सरळ AI टूल आहे. ANRF न इन्व्हेंट केलेलं आहे म्हणजे लॉन्च केलेलं आहे. संशोधन व रिसर्च अँड डेव्हलपमेंट सुलभीकरणासाठी. संचार साथी दूरसंचार विभागाने आणि 22 भाषांमध्ये ही दाखवतं हे ऍप. चोरीचे मोबाईल ब्लॉक करण्यासाठी. चोरीचे मोबाईल ब्लॉक करण्यासाठी उद्दिष्ट आहे. आदिशंकर संस्कृती पोर्टल. आदिवासी कार्य मंत्रालय आदिवासी संस्कृती जतन करण्यासाठी. आता पेटंट अँड इनोव्हेटिव्ह परफॉर्मन्स बघूयात आपण. जागतिक पेटंट क्रमांक भारताचा 6वा.
पेटंट अर्ज 1 लाखापेक्षा अधिक आहेत. देशांतर्गत नवोन्मेष 55% प्लस रेसिडेन्शियल इंडिया. ग्लोबल इनोव्हेटिव्ह इंडेक्स 2025 38वा क्रमांक आहे. 2015 मध्ये किती होता? 81वा. आता महाराष्ट्र आणि एआय, महाराष्ट्रामधील एआय आणि गव्हर्नन्स बद्दल. महाॲग्री एआय पॉलिसी 2025-29 साठी लॉन्च केलेली आहे. 500 कोटी तरतूद आहे पहिले 3 वर्ष. उद्दिष्ट एआय, इंटरनेट ऑफ थिंग, ड्रोनद्वारे शेती उत्पादकता. मुख्य प्लॅटफॉर्म आहे विस्तार मराठी एआय सल्ला सेवा. ॲडेक्स ॲग्रो डेटा एक्सचेंज. भारतातील पहिली एआय युनिव्हर्सिटी कोणती आहे? कर्जत मुंबई. घोषणा 2025 मध्ये. भूमिपूजन डिसेंबर 2025 नंतर 6 महिन्यात. एआय ड्रिव्हन गव्हर्नन्स, ई गव्हर्नन्स ते एआय गव्हर्नन्स संक्रमण करायचं, हे काय आहे? फोकस आहे. याच्यामध्ये काय लक्षात ठेवायचं तुम्हाला? भारतातील पहिली एआय युनिव्हर्सिटी कुठे ओपन झाली? कर्जत मुंबई. हे तर महत्वाचे, लक्षात ठेवा. आता नॅशनल एआय डेव्हलपमेंट बघूया. भारत जनरेटिव्ह एआय 22 भारतीय भाषांमध्ये बनवलेला आहे. मल्टीमोड LLM. ओके, LLM. आता LLM ही लँग्वेज आहे त्यांची, ते कोडिंग वगैरे साठीची. सर्वम सर्वम एआय भागीदारी UIDAI एप्रिल 2025 मध्ये. उपयोग आधार सेवामध्ये एआय. सर्वम एआय चा उपयोग आधार सेवामध्ये एआय चा वापर करणं. ऑल इंडिया काउन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशन 2025 मध्ये इयर ऑफ 2025 ला डिक्लेअर केलेला आहे इयर ऑफ आर्टिफिशियल इंटेलिजन्स. ठीक आहे. इयर ऑफ आर्टिफिशियल इंटेलिजन्स हे कोणी सांगितलंय की 2025 द इयर ऑफ आर्टिफिशियल इंटेलिजन्स? ऑल इंडिया काउन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशन. ओके. PYQ बेस्ड ट्रॅक कोणते? तर गोल्ड एटीएम 2022 विचारलं होतं. गोल्ड मेल्टिंग एटीएम 2025 मध्ये. महाॲग्री एआय, विस्तार प्लस एडेक्स दोन्ही लक्ष ठेवायचे. भाषिणी लँग्वेज ट्रान्सलेशन साठी आहे. महापरिवहन रेल्वन वेगळे, महापरिवहन वाहनसाठी वेगळे, बसेससाठी. एआय युनिव्हर्सिटी महाराष्ट्र, भारतामधील पहिली, महाराष्ट्रातील पहिली कुठे? कर्जत मुंबई. ठीक आहे. क्विक रिव्हिजन बघूयात. एआय गोल्ड मेल्टिंग एटीएम हैदराबाद मध्ये. एआय सोशल रोबोट NIT राऊरकेलानं बनवले. ग्लोबल इनोव्हेटिव्ह इंडेक्स रँक 38वा. इंडियन पेटंट रँक 6वा. महाॲग्री एआय 500 करोड. आणि विस्तार आणि एडेक्स इंडिया एआय GPU 38,000. भारत भारत जनरेशन एआय 22 लँग्वेज मध्ये. आणि एआय युनिव्हर्सिटी मुंबई कर्जत महाराष्ट्र प्लस भारतातली पहिली. आता हेल्थ रिलेटेड काही न्यूज आहेत, बघूयात आपण. जसं की वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन पॅन्डेमिक ट्रिटी साईन झालेली आहे 2025-24 मेला. ठिकाण आहे वर्ल्ड हेल्थ असेंब्ली जिनेव्हा स्वित्झर्लंड या ठिकाणी. महत्व जागतिक महामारी तयारी, लस वितरणात समानता, सर्वेलन्स व माहिती शेअरिंग. ट्रॅप कसा सेट केला जाणार आहे? वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनचं हेडक्वार्टर जिनेव्हामध्ये, तर चेंज होऊन विचारल्या जाऊ शकतं. ठीक आहे. H5N1 बर्ड फ्लू भारतातील पहिला ह्युमन क्लस्टर 14 ऑक्टोबर 2025 कुठे पाहायला मिळाले? कर्नाटक महाराष्ट्र सीमावर्ती. भारतातील पहिली ह्युमन टू ह्युमन H5N1 क्लस्टर ट्रान्समिशन पाहायला मिळालेलं आहे. नॅशनल हेल्थ मिशन एक्सटेन्शन 10 ऑगस्ट 2025. निर्णय केंद्रीय मंत्रिमंडळाने घेतलेला आहे. वैधता 31 मार्च 2026 पर्यंत. महत्व NHM कंटिन्युटी रुरल प्लस अर्बन हेल्थ. ठीक आहे, रुरल प्लस अर्बन हेल्थ. एआय इन PHC बघा, भारतामध्ये सर्वात पहिल्यांदा एआय युनिव्हर्सिटी महाराष्ट्रात. त्याचबरोबर एआय इन PHC महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा आहे. महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळाने निर्णय घेतलाय. सर्व प्रायमरी हेल्थ सेंटर मध्ये एआय बेस्ड अर्ली डायग्नोसिस अनिवार्य आहे. ठीक आहे, महत्वाचा गोल्डन पॉइंट आहे, लक्षात ठेवा. हे महाराष्ट्रामध्ये एआय युनिव्हर्सिटी, त्याचबरोबर महाराष्ट्रामध्ये एआय इन PHC भारतामध्ये पहिल्यांदा कुठे ओपन झाले? महाराष्ट्रामध्ये ओपन झालेला आहे. ओके. बाल सार्वजनिक योजना अवॉर्ड
सॉरी बाल संजीवनी योजना अवॉर्ड. तारीख आहे 18 फेब्रुवारी 2025. ठिकाण नवी दिल्ली. पुरस्कार कोणता मिळालेला आहे? डॉक्टर APJ अब्दुल कलाम अवॉर्ड. विभाग कोणता? महाराष्ट्र सार्वजनिक आरोग्य विभाग. क्षेत्र कोणतं? बाल आरोग्य. ठीक आहे. एकदा क्विक रिव्हिजन. WHO पॅन्डेमिक ट्रिटी 24 मे 2025 जिनेव्हा स्वित्झर्लंड. H1N1 ब्ल्यू बर्ड फ्लू ह्युमन क्लस्टर भारतामध्ये 14 ऑक्टोबर 2025 मध्ये कर्नाटक महाराष्ट्र सीमेवरती पाहायला मिळाले. नॅशनल हेल्थ मिशन NHM 31 मार्च 2026 पर्यंत मुदत वाढ. AI इन PHC भारतामध्ये पहिल्यांदा कुठे? महाराष्ट्रात. बाल संजीवनी योजना अवॉर्ड 18 फेब्रुवारी 2025 महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राला मिळालेला आहे. ठीक आहे. डॉक्टर APJ अब्दुल कलाम अवॉर्ड थ्रू दिस योजना. आता गव्हर्नमेंट कॅम्पेन आणि इनिशिएटिव्ह बघूयात. जसं की महाराष्ट्र राज्य मोहीम बघूयात. माझी माती माझा देश संस्कृती व पर्यावरण क्षेत्रासाठी आहे. उद्दिष्ट प्रत्येक गावात स्थानिक मातीचा वापर करून अमृत वाटिका उभारणी. फोकस सांस्कृतिक स्मृती व हरित विकास. महा ई व्हेकल अभियान परिवहन क्षेत्रासाठी 2025 अखेर 25% सार्वजनिक वाहतूक इलेक्ट्रिक करणं. ठीक आहे. 25% वाहतूक सार्वजनिक वाहतूक इलेक्ट्रिकल करणं. लक्षात ठेवा 25-25. ग्रीन मोबिलिटी कार्बन रिडक्शन. लाडकी बहीण जनसंवाद महिला कल्याण विभागाच्या अंतर्गत आहे. लाडकी बहीण योजनेचे 100% पात्र महिलांची नोंदणी करून घेणं. गाव पातळीवरती थेट संपर्क करणं. जलयुक्त शिवार 2.0 तिसरा फेज आहे. जलसंधारण 5,000 गावे दुष्काळमुक्त करणं. पद्धत विकेंद्रीय पाणी साठवण. प्लास्टिक फ्री महाराष्ट्र 2025. क्षेत्र पर्यावरण. उद्दिष्ट एक वेळ वापरलेल्या प्लास्टिकला पूर्णपणे बंद करायचं. ठीक आहे. प्लास्टिक फ्री पर्यावरण महाराष्ट्र 2025. विशिष्ट फोकस कुठे? पंढरपूर शिर्डी सारखे तीर्थक्षेत्र. राष्ट्रीय मोहिमा व उपक्रम. स्वच्छता हीच सेवा 2025. स्वच्छता क्षेत्र कोणतं? स्वच्छता. थीम काय? विकसित भारत स्वच्छ भारत. लक्ष्य काय? भारताचे 100% वर्गीकरण सोर्स लेवल वरती. ई वोटर भारत 2025. क्षेत्र आहे मतदार जनजागृती. उद्दिष्ट आहे वोटर हेल्पलाईन ऍपचा वापर वाढविणे. मेरा मेरा पहिला वोट देश के लिए माझे पहिले मत देशासाठी. पुणे क्षेत्र निवडणूक जनजागृती इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया यांनी लॉन्च केलेलं होतं. इलेक्शन कमिशन इंडिया 324. महाराष्ट्राचे कोण आहेत? स्टेट इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया मित्रांनो दिनेश वाघमारे. लक्ष गट पहिल्यांदा मतदान करणारे तरुण 18+. ठीक आहे. 18+ वाले आहेत. 61 कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट ऍक्ट 1989 आठवलं का तुम्हाला? 21 पासून 18 पर्यंत केलेलं होतं त्यावेळेस. प्रधानमंत्री सूर्यघर योजना सूर्यघर जनजागृती नवीकरणीय ऊर्जासाठी. लक्ष्य काय आहे? तर 1 कोटी रूफटॉप सोलार अर्ली 2026 पर्यंत. संचार साथी अवेअरनेस संचार साथी जागरूकता. क्षेत्र दूरसंचार सुरक्षा. उद्दिष्ट काय? चोरीचे मोबाईल ब्लॉक बनावट सिम ओळख. विकसित भारत संकल्प यात्रा विकसित भारत संकल्प यात्रा सामाजिक कल्याण क्षेत्रामध्ये येतं. आणि स्वरूप काय आहे? सर्व पात्र अभ्यर्थी लाभार्थी. ओके. आता काही आंतरराष्ट्रीय आणि जागतिक उपक्रम पाहूयात. इंटरनॅशनल इयर ऑफ रेजलँड म्हणजे आंतरराष्ट्रीय कुरण वर्ष. नेतृत्व कोणी केलेलं आहे? संयुक्त राज्य संघानं. कालावधी 2026. प्रचार 2025 पासून झालेला आहे. मिशन लाईफ प्रो प्लॅनेट पीपल साठी. नेतृत्व भारताचं नेतृत्व कोण करते? नीती आयोग करते. उद्दिष्ट व्यक्ती केंद्रीय हवामान कृती. विशेष COP 30 नोव्हेंबर 2025 मध्ये व्यापक प्रचार. राज्य संबंध 2025 शिक्षण धोरणानुसार महाराष्ट्रातील शाळांमध्ये समावेश. ठीक आहे. आता इथे समरी आहे, तुम्ही एकदा गो थ्रू करू शकता. ओके. आता MPSC परीक्षासाठी महत्वाचे पॉइंट कोणते? सेक्टर ट्रॅप बघूयात. संचार साथी दूरसंचार आणि डिजिटल सुरक्षेसाठी. उदय
वीज क्षेत्रासाठी आहे, टेलिकॉमसाठी नाहीये. न्यूमेरिकल ट्रॅप कोणता असेल? महा ई व्हेकल 2025 आहे आणि 25% सार्वजनिक वाहतूक इलेक्ट्रिकल करणं. विमेन वेलफेअर फोकस मध्ये लाडकी बहीण जनसंवाद जनजागृती पोहोच उपक्रम आहे. टिप: ही थेट आर्थिक मदत योजना नाहीये, जनजागृती करणं आहे. ठीक आहे. लाडकी बहीण योजनामध्ये 1500 रुपये पर महिना. इन्व्हायरमेंट रिलेटेड बघत, प्लास्टिक फ्री महाराष्ट्र, एकदाच वापरल्या जाणाऱ्या प्लास्टिकला बंदी. कुठे? स्पेशली पंढरपूर आणि शिर्डी सारखी तीर्थक्षेत्र. मिशन लाईफ शाळा उपक्रमास समाविष्ट पर्यावरणपूरक जीवनशैली. ठीक आहे. आता एकदा क्विक रिव्हिजन करूयात. अमृत वाटिका, माझी माती माझा देश 2.0, 25% ई वाहन परीक्षक, महा ई व्हेकल अभियान 2025, महिला नोंदणी समावेश, लाडकी बहीण जनसंवाद, 5,000 गावे दुष्काळ मुक्त, जलयूर शिवार 2.0 तिसरा टप्पा. एकदाच वापरल्या जाणाऱ्या प्लास्टिकला बंदी, प्लास्टिक मुक्त महाराष्ट्र 2025, कचरा वर्गीकरण स्वच्छता ही सेवा 2025, प्रथमच मतदान करणारे मतदार, मेरा पहला वोट, छतावरील सौर ऊर्जा, पीएम सूर्य घर योजना, दूरसंचार सुरक्षा, संचार साथी, जागतिक हवामान पूरक वर्तन, मिशन लाईफ. ठीक आहे. आता आंतरराष्ट्रीय पुरस्कार महाराष्ट्राला मिळालेले कोणकोणते? संयुक्त राष्ट्र लोकसंख्या पुरस्कार, UN पॉप्युलेशन अवॉर्ड 2025 मिळालेला आहे वर्षा देशपांडे, ज्या सातारा महाराष्ट्रामध्ये. क्षेत्र सामाजिक कार्य, लिंग समानता. कारण कोणतं? लिंग निवड, गर्भपाताविरोधी कार्य व दलित महिला विकास मंडळ मार्फत महिला सक्षमीकरण. ह्या महत्वाच्या आहेत बघा, कारण की आजकाल एक्झामिनरचा ट्रेंड पण असाच चालू आहे. युनेस्को जागतिक वारसा हक्क महत्वाचा आहे. स्थळ मराठा लष्करी लँडस्केप ऑफ इंडिया. राज्य महाराष्ट्र, जुलै 2025. वैशिष्ट्य महाराष्ट्रातील किल्ल्यांची जाळे, लष्करी वास्तुकला, 12 फोर्ट्सला मिळालेला आहे. पुन्हा WSIS चॅम्पियन अवॉर्ड 2025. प्रकल्प मेरी पंचायत ऍप, हे तर लक्षात ठेवा. संस्था कोणती आहे? वर्ल्ड समिट ऑन इन्फॉर्मेशन सोसायटी. ठीक आहे. वर्ल्ड समिट ऑन इन्फॉर्मेशन सोसायटी चॅम्पियन अवॉर्ड, त्यालाच WSIS अवॉर्ड मिळालेला म्हणतात. आणि तो कोणाला मिळालेला आहे? मेरी पंचायत ऍपला मिळालेला आहे. कशाचं क्षेत्र काय आहे? डिजिटल समीक्षीकरण, ई गव्हर्नन्स. ठीक आहे. युनेस्को गांधी पदक, चित्रपट क्षितिज होरायझन याला मिळालेला आहे. आणि त्याचे दिग्दर्शक कोण आहेत? मनोज कदम. क्षेत्र शांतता, मानवी हक्क, सामाजिक मूल्य. आता भारताच्या इतर राज्यांना कोणकोणते आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळालेले आहेत? ग्लोबल टुरिझम अवॉर्ड 2025 आंध्र प्रदेशाला मिळालेले आहे. शाश्वत पर्यटन धोरण व पर्यावरण पूरक विकासासाठी. वर्ल्ड ट्रॅव्हल अवॉर्ड 2025 ट्रॅव्हल केरळा. मानांकन इंडियाज लीडिंग ट्रस्ट बोर्ड, टुरिस्ट बोर्ड. स्टेट CSE स्टेट ऑफ एन्व्हायरमेंट रेकॉग्निशन 2025 गोव्याला मिळालेला आहे. वैशिष्ट्य 100% मृत्यू वैद्यकीय प्रमाणपत्रासह नोंद. UNDP इक्वेटोर प्राइज 2025. बीवी फातिमा सेल्फ हेल्प ग्रुप आसाम संस्था आहे, त्यांना मिळालेला आहे. आणि क्षेत्र समुदाय आधारित शाश्वत विकास. ISSA अवॉर्ड फॉर सोशल स्क्रुटनी भारताला मिळालेला आहे. क्षेत्र सामाजिक सुरक्षा कव्हरेज. ठीक आहे. आता काही आंतरराष्ट्रीय पुरस्कार आणि इतर भारतीय राज्यामध्ये बघूयात आपण. ग्लोबल टुरिझम अवॉर्ड आंध्र प्रदेश, वर्ल्ड ट्रॅव्हल अवॉर्ड केरळ, स्टेट इन्व्हायरमेंट रिकॉग्निशन गोवा. ठीक आहे. रिवाइज करतोय, आपण ऑलरेडी बघितलंय. UNDP इक्वेटोरल प्राइज कोणाला मिळालेला आहे? बीवी फातिमा सेल्फ हेल्प ग्रुप आसाम मधल्यांना मिळालेला आहे. ISSA अवॉर्ड फॉर सोशल स्क्रुटिनी सिक्युरिटी भारताला मिळालेला आहे. कोणत्या क्षेत्रात? सामाजिक सुरक्षा कव्हरेजसाठी. नेल्सन मंडेला अवॉर्ड मिळालेला आहे या संस्थेला, जी कर्नाटकमध्ये आहे. क्षेत्र मानसिक आरोग्य प्रोत्साहन. ठीक आहे. क्विक रिकॅप करूयात आपण. आंध्र प्रदेश ग्लोबल टुरिझम अवॉर्ड, केरळ इंडियाज लीडिंग टुरिझम बोर्ड, गोवा CSE पर्यावरण 100% मेडिकल डेप्थ सर्टिफिकेट, आसाम UNDP इक्वेटोरियल प्राइज, भारत ISSA सोशल सिक्युरिटी अवॉर्ड, कर्नाटक NIM कर्नाटकच्या ह्या NIMHANS ह्या संस्थेला नेल्सन मंडेला अवॉर्ड मिळालेला आहे. ओके.
ट्रॅप कसे सेट करू शकता एकदा बघून घ्या तुम्ही. ग्लोबल टुरिझम अवॉर्डला ग्लोबल ट्रॅव्हल अवॉर्ड मध्ये कन्फ्युजन होऊ शकतं. इक्वेटोरियल प्राइज UNDP आसाम मध्ये आसामच्या बीबी फातिमा इन्स्टिट्यूटला मिळालेले. CSE रिकॉग्निशन गोवा आरोग्यासाठी. ISSA अवॉर्ड देशाला कोणत्या भारताला मिळालेला आहे. आता बघा रिसेंटचा जो ट्रेंड आहे ना कोणत्या महिला आता बघा आपल्याला माहित आहे ठीक आहे की साने ताकाईची हे जॅपनीज नाव आहे. हे जॅपनीज विमेन पंतप्रधान बनलेले आहेत. ठीक आहे. हे तर आपल्याला माहित आहे. ओके चला ठीक आहे. हे पण माहित आहे की जगाच्या पहिल्या जपानच्या पहिल्या महिला पंतप्रधान आहेत. पण एक्झामिनर काय विचारतो ती कोणत्या पार्टीशी रिलेटेड कोणत्या पार्टीशी ते रिलेटेड आहेत. पक्ष कोणता आहे लिबरल डेमोक्रॅटिक पार्टी LDP. त्याच्यानंतर नेतुंबो नांदी नंदनवाह ह्या नाम्बिबियाच्या प्रेसिडेंट आहेत. पक्ष स्वॅपो. काय पक्ष स्वॅपो. नामिबियाच्या पहिल्या महिला राष्ट्राध्यक्ष. जेनेफर गिरलिंग्स सायमन्स हे सुरिनामचे राष्ट्राध्यक्ष आहेत. ओके आणि त्या नॅशनल डेमोक्रॅटिक पार्टीच्या आहेत. कॅथरीन कॉनॉली आयर्लंड राष्ट्राध्यक्ष आणि पक्ष त्यांचा अपक्ष म्हणून सोशलिस्ट. ठीक आहे अपक्ष सोशलिस्ट. ब्रिजिंग हॉर्स ब्रिजिंग हॉर्स ह्या लेक्टरस्टाईन लेक्टनस्टाईन आता ह्या देशाच्या प्रधानमंत्री आहेत आणि पक्ष त्यांचा पॅट्रिऑटिक युनियन. ठीक आहे पॅट्रिऑटिक युनियन आता त्यांच्या तिकडं लँग्वेज मध्ये VU म्हणले असतात तर आय डोंट नो. ब्रिजिंग हाय लक्षात ठेवा पॅट्रिऑटिक युनियन कारण की लेक्सेस्टाईन हा देश काही एवढा न्यूज मध्ये पण नाहीये. ठीक आहे बहुतांश वेळेस खूप जणांनी हा देश आहे म्हणून पहिल्यांदाच ऐकलं असेल. इंगा रुगिनी ह्या लिथुआनियाच्या पंतप्रधान आहेत सोशल डेमोक्रेटिक पार्टीच्या. ठीक आहे इंगा रुगिनी एने. त्याच्यानंतर युलिया स्विरिडेको युक्रेनच्या पंतप्रधान. ठीक आहे पंतप्रधान आहे तर युक्रेनच्या. ठीक आहे युक्रेनचा तो प्रेसिडेंट आहे तो येड काय नाव आहे त्याचं ते झेलेन्स्की. ओके पक्ष काय सर्वंट ऑफ द पीपल. ठीक आहे सर्वंट ऑफ द पीपल 2025. राष्ट्रीय कोऑपरेटिव्ह नियुक्ती महाराष्ट्रामधल्या महिला बघूयात आपण. भारतामधल्या महिला. पूनम गुप्ता RBI उपगव्हर्नर जवळपास 14 वर्षांनंतर पहिल्यांदा महिला उपगव्हर्नर झालेले ते. प्रिया नायर पद CEO व MD आहेत हिंदुस्थान युनिलिव्हर लिमिटेडच्या. वैशिष्ट्य HUL च्या 52 वर्षाच्या इतिहासातील पहिली महिला CEO. आतिशी मार्लेना ह्या दिल्ली विधानसभेतील पहिला महिला विरोधी पक्ष नेत्या. आता दिल्लीच्या मुख्यमंत्री कोण आहेत कमेंट मध्ये सांगा. जयंती राजन नॅशनल असिस्टंट सेक्रेटरी IUML. पक्षाच्या पक्षाच्या 77 वर्षाच्या इतिहासातील पहिली महिला. ठीक आहे नॅशनल असिस्टंट सेक्रेटरी जयंती राजन. मैथिली ठाकूर बिहारमध्ये पद आमदार वय 25 सर्वात तरुण महिला आमदार आहेत. बापरे मैथिली ठाकूर. ओके पक्ष भाजप. कोणता पक्ष भाजप. ओके आता काही ऐतिहासिक संबंध बघूयात आपण. भारतातील पहिल्या महिला राष्ट्राध्यक्ष प्रतिभा पाटील. भारताच्या पहिल्या पंतप्रधान इंदिरा गांधी. भारताच्या म्हणजे काँग्रेसच्या पहिल्या महिला अध्यक्ष अॅनी बेसेंट 1917. पहिल्या भारतीय महिला काँग्रेस सरोजिनी नायडू ऑलरेडी बघितलंय. सध्याच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू. ठीक आहे. भारताच्या पहिल्या महिला डिफेन्स मिनिस्टर कोण आहेत तर इंदिरा गांधीच होत्या. ते 1975च्या टाइम पिरियड मध्ये टेम्पररी सांभाळायचे ते डिपार्टमेंट म्हणजे ती मिनिस्ट्री पण लक्षात ठेवा. एकदा क्विक रिव्हिजन करूयात. जपान साने ताकाईनी पहिली महिला आहे. नामिबियाची नेम्बुनो नांदी नंदनवाह. RBI पूनम गुप्ता पहिली महिला उप गव्हर्नर 14 वर्षानंतर. HUL प्रिया नायर. दिल्ली विधानसभा अतिशी पहिली महिला लीडर ऑफ अपोजिशन. IUML जयंती राजन पहिली महिला पदाधिकारी. बिहार मैथिली ठाकूर सर्वात तरुण महिला आमदार आहे. ट्रॅप कसा सेट केला जातो. पहिली महिला PM. त्याच्यात कन्फ्युजन होऊ शकतं आपल्या साने ताकाई मध्ये. RBI गव्हर्नर लक्षात ठेवा याच्यामध्ये ट्रॅप राष्ट्रपतींना पंतप्रधानामध्ये गोंधळ होऊ शकतो.
ओके मित्रांनो, थँक्स फॉर वॉचिंग. आता आपण जवळपास सगळे सब्जेक्ट्स कव्हर केलेले आहेत. ओके, याची पीडीएफ मी तुम्हाला 12 वाजता आपल्या टेलिग्राम चॅनलवरती अपलोड करून देतो. ओके, थँक्स फॉर वॉचिंग. हां, तुम्हाला जर काही डाऊट असेल, काही फीडबॅक द्यायचा असेल किंवा माझ्याकडनं काही इम्प्रूव्हमेंट हवी असेल किंवा माझ्या काही चूक पण झाल्या असतील लेक्चरमध्ये, तर मला प्लीज कमेंटमध्ये मेन्शन करा. मी ट्राय करेल नेक्स्ट टाइम माझ्यामध्ये बेटर म्हणजे इम्प्रूव्ह करण्याचा. ठीक आहे. थँक्स फॉर वॉचिंग. सी यू इन नेक्स्ट व्हिडिओ. जय हिंद.